हं. मी नितीन अंभोरे. अ, माझ्यासमोर जे बसलेले आहेत, माझ्या बाजूला, ते माननीय माजी न्यायाधीश अनिल वैद्य सर, बौद्ध साहित्य आणि आंबेडकरी साहित्याचे लेखक, प्रचारक, प्रसारक आणि कार्यकर्ते. तर आज आपण या ठिकाणी सरांकडून जाणून घेणार आहोत की विपश्यना समज आणि गैरसमज म्हणजे दोन्ही बाबी आम्हाला समाजामध्ये दिसतात की विपश्यना करणाऱ्यांची संख्या पण खूप मोठी आहे आणि काही विरोधक आहे ज्यांच्या मनामध्ये शंका कुशंका या नेहमी असतात. ते फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून विचारत असतात, टीका करत असतात. तर जी काही समज गैरसमज होतात तर त्यावर एक साधक बाधक चर्चा व्हावी म्हणून आज आपण वैद्य सरांना, माननीय माजी न्यायाधीश वैद्य सरांना मी विनंती करतो की त्यांनी सर यावर आपण एक चर्चा करूया आणि आपलं मार्गदर्शन हे समाजासाठी जे काही गैरसमज आहेत विपश्यनेबद्दल ते मोलाचं ठरेल असं मला वाटतं. नितीन, चांगला विषय घेऊन तुम्ही आज माझ्याकडे आलात. निश्चितच या विषयावर बोलायला मला आवडेल. तर विपश्यनेबद्दल अर्थात भगवान बुद्धाच्या उपदेशाबद्दल गैरसमज करून घेण्याचं काही कारण नाही कोणाचं. कारण धम्म जो आहे हा शुद्ध स्वरूपातच लोकांना माहीत झाला पाहिजे आणि त्याला जर कोणी चुकीच्या मार्गाने किंवा चूक आहे म्हणून बुद्धाच्या उपदेशाचं बद्दल प्रचार करत असेल तर तेही बरोबर नाही. म्हणून या विषयावर आपण साधक बाधक चर्चा करूया. तुम्ही म्हणजे वाचकांना, प्रेक्षकांनाही माहिती असावं की नितीन अंभोरे हे चांगला धम्म्याचा अभ्यासक आहेत, मित्रवर्ग उपक्रमात सहभागी आहेत, त्यांचाही चांगला अभ्यास आहे. तर मला असं वाटतं की माझ्याकडूनच काही गोष्टी माहीत होण्यापेक्षा नितीन पण चांगले काही मार्गदर्शन करतील आणि या विषयाला न्याय मिळेल. तर विपश्यना म्हणजे काय हे आधी कळलं पाहिजे माणसाला. विपश्यना कुठे आहे, कोणी सांगितली, हे जर कळलं नाही तर त्यावर अधिक भाष्य करणं किंवा त्यावर त्याच्या बाजूनी बोलणं किंवा त्याच्या विरोधात बोलणं दोन्ही गोष्टी योग्य नाहीत. म्हणून मी हे सांगण्याचा प्रयत्न करीन की विपश्यना म्हणजे काय आणि तो कुठे कोणी उपदेश केला. तर भगवान बुद्धांनी विपश्यनेचा उपदेश केला आहे आणि तो सतीपट्ठान सुत्त, त्या सतीपट्ठान सुत्तामध्ये उपदेश केला आहे. आता हे विपश्यनेला विरोध करणारे काही लोक भेटले तर त्यांना सुत्त म्हणजे काय हेही माहित नाही आणि हा भगवान बुद्धाचा उपदेश केला हेही माहित नाही. हे मोठा आश्चर्याची गोष्ट असते. तर सुत्त म्हणजे सूत्र, जे त्रिपिटकामध्ये जे काही उपदेश केलेला आहे त्याला जे निकाय आहेत, ग्रंथ आहे, मज्जिम निकाय, दिग्ग निकाय, या निकायामध्ये जे उपदेश आहे ते सुत्त म्हणून त्यामध्ये नोंदलेले आहेत. तर सुत्त म्हणजे एक उपदेश किंवा सूत्र आहे. तर हा महासतीपट्ठान सुत्त आणि सतीपट्ठान सुत्त हे दोन सुत्त आहेत आणि एकच आहे. महासतीपट्ठान हा दीर्घ आहे म्हणून तो दिग्ग निकायमध्ये आहे आणि सुत्तपिटका मध्यम निकायमध्ये सतीपट्ठान सुत्त आहे, दोन्ही ग्रंथामध्ये आहे. तर दिग्ग निकायमध्ये जे सतीपट्ठान सुत्त भगवान बुद्धांनी सांगितलं ते कम्मास धम्म या गावामध्ये सांगितलं. तर त्यामध्ये हे विपश्यना करण्याची जी रीत आहे त्याच्यामध्ये आनापान करणे म्हणजे येणारा श्वास जाणारा श्वास बघणे, तो तटस्थ भावनेने करणे, त्यानंतर संवेदनांचा अभ्यास असतो, त्याला 4 स्मृती उपस्थान म्हणतात. म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत जो आपण अभ्यास करतो त्याला कायानुपश्यना म्हणतात.
चित्तामध्ये काय चाललं ते अभ्यासणे त्याला चित्तानुपश्यना म्हणतात. शरीरामध्ये होणाऱ्या संवेदनांना जाणणे त्याला वेदनानुपश्यना म्हणतात. आणि आपलं मन आणि शरीर या दोघांच्या संयोगाने ज्या शरीरावर प्रतिक्रिया होतात त्याला धम्मानुपश्यना म्हणतात. तर हा उपदेश जो आहे ना, हा भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलेला आहे. आणि तो कशासाठी सांगितला, तर आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी, मनातले विकार काढून टाकण्यासाठी हे सांगितलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात, तर नालासोपाऱ्याचं 1955चं भाषण आहे की प्रत्येक उपासकांनी निर्वाण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निर्वाण प्राप्त करण्याचा म्हणजे काय, तर एक चांगल्या चरित्राचा माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सतिपट्टण सुत्तामध्ये काय सांगितलं भगवान बुद्धांनी, त्यांनी म्हणले की निर्वाण प्राप्त करण्याचा हाच अंतिम मार्ग आहे, एकमेव एका यनो मग्गो असं म्हटलंय त्यांनी. सती म्हणजे स्मृती आणि पठ्ठाण म्हणजे प्रतिष्ठापना करणे. स्मृतींची प्रतिष्ठापना करणे हा याचा मराठीमध्ये अर्थ होतो सतीपठ्ठांचा. याच्यामध्ये बाकीचे जे बुवाबाजीचे ध्यान असतात तसा हा ध्यान नाही आहे. हा स्वतःच्या मनाला निर्मल करण्याचा भगवान बुद्धांनी सांगितलेला प्रॅक्टिकल मार्ग आहे. बुद्धाचे उपदेश परियत्ती आणि पटिपत्ती आणि प्रतिवेदन असे 3 भागामध्ये आपल्याला विभागणी करता येते. त्यात परियत्तीमध्ये हे सगळं थेरॉटिकल आहे, पटिपत्तीमध्ये प्रॅक्टिकल आहे आणि त्यातून होणारा जो अनुभव आहे त्याला प्रतिवेदन म्हणतो. तर हे याचं बेसिक आहे. हे कोणी सांगितलं का, माझ्याकडे 1935चं मध्यम निकाय होतं, त्याच्यामध्ये सुद्धा सतीपट्टण सुद्धा आहे. आणि माझ्याजवळ एक दिग्ग निकाय आहे, प्राध्यापक डॉक्टर विमल कीर्ती, जे नागपूर विद्यापीठाला पालीचे प्राध्यापक होते, मेश्राम नाव होतं त्यांचं. तर त्यांनी हे दिग्ग निकाय लिहिलेलं आहे बघा. मला वाटतं येईल परत. हा उलट यामध्ये महासतीपट्टण सुत्त त्यांनी दिलेलं आहे. हे काही डॉक्टर विमल कीर्तींनी समता प्रकाशन नागपूर, आमचे मित्र प्रदीप गायकवाड यांच्या प्रकाशनाने हे प्रकाशित केलेलं आहे. यामध्ये महासतीपट्टण सुत्त दिलेलं आहे 377 पेजवर. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की एकदा भगवान बुद्ध कुरूमध्ये कुरूंच्या कम्मास धम्म नावाच्या निगमामध्ये विहार करीत होते. तेथे भगवान बुद्धाने भिक्खूंना बोलावले आणि म्हटले की भिक्खूंनी सुद्धा भदंते म्हणून होकार दिला. आणि भगवान म्हणाले, भिक्खूंनो, हे जे 4 सतीपट्टण आहेत हा एकमेव मार्ग जीवा प्राण्यांच्या विशुद्धीकरिता, हे सत्वाच्या विशुद्धीकरिता, सत्वाच्या म्हणजे जीव प्राण्यांच्या विशुद्धीसाठी, शोक दुःख पार करण्याकरता, दुःख मानसिक दुःख नष्ट करण्याकरता, न्यायाच्या प्राप्तीकरिता आहे आणि निब्बाणाचा अनुभव घेण्याकरिता आहे. मग भिक्खू म्हणतात, कोणते 4? भिक्खूंना येते भिक्खू कायेमध्ये कायानुपशी होऊन प्रयत्नशील, सावधान, सजग, जगामधून लोभ दोमनस्स म्हणजे अविद्या, मानसिक दुःख दोमनस्स दूर करून विहार करतो. वेदनामध्ये वेदनानुपस्सी होऊन प्रयत्नशील, सावधान, सजग, जगामधून लोभ दोमनस्स दूर करून विहार करतो. चित्तामध्ये चित्तानुपस्सी होऊन प्रयत्नशील, सावधान, सजग, जगामधून लोभ दोमनस्स दूर करून विहार करतो. धम्मामध्ये धम्मानुपस्सी होऊन प्रयत्नशील, सावधान, सजग, जगामधून लोभ दोमनस्स दूर करून विहार करतो. मग भिक्खू विचारतात, भिक्खू कशा प्रकारे, बुद्ध पुढे म्हणतात, भिक्खूंनो, भिक्खू कशा प्रकारे कायेमध्ये कायानुपस्सी होऊन विहार करतो.
हे भिक्खूंनो भिक्खू वनामध्ये किंवा झाडाखाली किंवा शून्यागारामध्ये पालथी मारून शरीराला सरळ करून स्मृतीला समोर ठेवून बसतो. तो सजग राहून श्वास सोडतो, सजग राहून श्वास घेतो. दीर्घ श्वास घेत असताना मी दीर्घ श्वास घेतो असे जाणतो. दीर्घ श्वास सोडताना मी दीर्घ श्वास सोडतो असे जाणतो. लघु श्वास घेताना मी लघु श्वास घेतो असे म्हणतो. लघु श्वास सोडताना मी लघु श्वास सोडतो असे जाणतो. संपूर्ण कायाला अनुभव करीत जाणत मी श्वास घेईल असे शिकतो. संपूर्ण कायाला अनुभव करत मी श्वास सोडील असे शिकतो. कायाने संस्कार गती क्रिया करीत मी श्वास घेईल असे शिकतो. कायाचे संस्कार शांत करीत मी काय श्वास सोडेल असे शिकतो. हा याचा मराठी अनुवाद डॉक्टर विमल कीर्ती यांनी दिलेला आहे महासतिपट्टण सुत्ताचा. आणि यामध्ये पुढे मग मी हे पहिलं आनापान सतीचा हा भाग आहे. त्यानंतर मग कायान पश्चना इरिया पथना संबंधी जे वर्तन आलं. कायानुपश्चना प्रतिकूल मनसिकार संबंधी, कायानुपश्चना धातू मनसिकार संबंधी, कायानुपश्चना नवसिवथिक वेदनानुपश्चना, चित्तानुपश्चना आणि मग त्याचे पोटभाग पण आहे धम्मानुपश्चना. तर हे महासतिपट्टण सुत्तामध्ये जे दिलेलं आहे त्यामध्येच आर्य अष्टांगिक मार्ग पण दिलेला आहे. दुःख निरोध गामिनी मार्ग आर्य सत्य, यामध्ये बुद्धांनी सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे सुद्धा सतिपट्टण सुत्तामध्ये दिलेला आहे. तर हा जो भाग आहे दिग्ग निकायमध्ये आलेला, तर याचा जो प्रॅक्टिकल भाग आहे तो विपश्यना शिबिर आहे. विशिष्ट पद्धतीने पස්සना म्हणजे पाहणे म्हणून याला विपස්සना म्हणतात. पण हे सतिपट्टण सुत्त यावर आधारित आहे, दुसरं काही नाही. यामध्ये बुद्धाच्या ह्या उपदेशाला विरोध करण्याचं काहीच कारण नाही. आणि यामुळे काही अंधश्रद्धा पसरते किंवा हे बाकीचे जे ध्यान पद्धती बोवाबाजीचे आहे असे नाही आहे. याला सजगपणे बघायचं आहे. हाच एक म्हणजे याचं बेसिक आहे. हे हा उपदेश जो आहे हा भगवान बुद्धाचा 2500 वर्षापूर्वीचा आहे. हा काही कोणी नव्यानं प्रस्थापित केलेला नाही आहे. हा म्यानमारमध्ये संवर्धित होता. सयाजीबा उबाकीन त्यांचे गुरु जे होते, काय नाव त्यांचं, लेडी सयाडो आणि सय्यदजी यांच्यापासून आपले विपश्यना त्यांनी कंटिन्यू केलेली होती 2500 वर्षापासून. तर असा हा विपश्यनेचा मूळ आहे. हो सर, हा मूळ आहे याच. मग काय विचारत तुम्हाला पुढे विचार? काही लोक असं म्हणतात की विपश्यना हा जो शब्द आहे हा नाही आहे बुद्ध साहित्यामध्ये, असं काही विरोधकांचं काही म्हणणं आहे. हा शब्दच नाही आहे. आणि तर यावर थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करावं सर, म्हणजे मग आपण पुढील प्रश्न एक अनुक्रमेप्रमाणे घेऊ. बौद्ध साहित्यामध्ये अनेक वेळा विपश्यनेचा उल्लेख आहे. स्पष्टपणे विपश्यना सर, ही जी विपश्यना आहे ही केवळ भिक्खूंनी करावयाची साधना आहे की उपासकानेही करावयाची साधना आहे? कारण काही लोकांमध्ये असे गैरसमज आहे की विपश्यना हे फक्त भिक्खूंनी करायची असते, उपासकांनी सामान्य व्यक्तीने ती करायची नसते, किंवा करायची किंवा नाही करायची याबद्दल जो गैरसमज आहे त्यावर आपण थोडासा प्रकाश टाकावा सर.
भगवान बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर आपण बघितला तर बाबासाहेबांनी ही बाब स्पष्ट केली आहे की भगवान बुद्धाचे उपदेश जे आहे हे भिक्खू आणि उपासक दोघांनाही लागू आहे. तर विनय जे आहेत ते भिक्खूंनी कटाक्षाने पाळायचे आहेत. शील पालन हे कटाक्षाने पाळायचं आहे आणि उपासकांसाठी हा डिस्क्रेशनरी सारखा तो नियम आहे. म्हणून बुद्ध आणि धम्मामध्ये चा एक भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म हे एक प्रकरण आहे. मराठीच्या बुद्ध आणि धम्मामध्ये 343 पेजवर आहे. त्यात बाबासाहेब काय म्हणतात हे बघितलं पाहिजे. बाबासाहेब लिहितात की भगवान बुद्धाचा संवादात भिक्खूचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की बौद्ध धम्म हा केवळ भिक्खूंचाच धम्म होय या टीकेला बळकटी येते. कोण म्हणतात? बाबासाहेब म्हणतात. म्हणून हा विषय अधिक स्पष्ट करणे जरूर आहे. पुढे बाबासाहेब लिहितात की भिक्खूचा आणि उपासकाचा धम्म समान होता काय, किंवा भिक्खूला बंधनकारक असा धम्माचा एक भाग असून तो उपासकाला बंधनकारक नाही अशी वस्तुस्थिती आहे काय. बाबासाहेबांची पुस्तक लिहिण्याची पद्धत होती प्रश्नोत्तरात प्रश्न निर्माण करून त्याला स्पष्टीकरण देणे. पुढे बाबासाहेब लिहितात भगवान बुद्धाने आपली प्रवचने केवळ भिक्खू संघाला उद्देशून केली आहेत म्हणून ते केवळ त्यांच्यासाठीच आहेत, उपासकांसाठी नाहीत, परंतु असे समजण्याचे कारण नाही. भगवान बुद्धाने जे शिकविले ते दोघांनाही लागू पडणारे आहे हे बाबासाहेब लिहितात. पंचशील, अष्टांग मार्ग आणि दश पारमिता याचा उपदेश करताना बुद्धाच्या मनात उपासक होते ते त्या त्रयीच्या स्वरूपावरून लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे आणि ते सिद्ध करण्याला कुठल्याही विवेचनाची जरुरी नाही. ज्यांनी गृहत्याग केला नाही व क्रियाशील गृहस्थ जीवन जगत आहेत त्यांना पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता अत्यंत आवश्यक आहे. गृहत्याग केलेल्या म्हणजेच क्रियाशील गृहस्थी जीवनापासून दूर असलेल्या अशा भिक्खूच्या हातून या त्रयीचे उल्लंघन होणे संभवनीय नाही. ते संभवनीय आहे गृहस्थाच्या बाबतीत. म्हणजे भगवान बुद्धाने आपल्या धर्मोपदेशाला प्रारंभ केला तेव्हा प्राधान्याने तो उपासकांनाच उद्देशून असला पाहिजे हे बाबासाहेब लिहितात. बाबासाहेबांनी स्पष्ट केलं की हे दोघांनाही सारखंच लागू आहे. जे शील पालन किंवा काही जे नियम विनयपिटकात दिलेल्या भिक्खूंसाठी ते त्यांनी कटाक्षाने पाळायचे. आणि सर आपण असं पण बघतो की उपासक जे आहे ते श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी या अवस्थेपर्यंत गेलेले आहेत. तर विपश्यना करूनच ते गेले आहेत ना. हा, उपासक सुद्धा वरच्या याला गेलेले आहेत श्रेणीमध्ये. तर बुद्धांनी मगाशी जे मी महासतिपट्टण सुत्त वाचलं त्याचा जो उद्देश आहे तर त्या उद्देशामध्ये ते स्पष्ट होते की निर्वाण प्राप्तीचा हा मार्ग आहे. तुम्ही ह्या मार्गाने जात असताना काही मनातील विकार कमी होणं, त्या अनुषंगाने म्हणजे मनामध्ये असलेल्या विकारामुळे माणसाला लागणाऱ्या वाईट सवयी किंवा त्याचं शारीरिक मानसिक आरोग्य खराब होतं, हे आपोआपच त्यामुळे सुधारण्याचा मार्ग निर्माण होतो. आणि सर एक मराठी किंवा हिंदी जो बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आहे त्यामध्ये असं म्हटलेलं की जे सिद्धार्थ गौतमांना जे ज्ञान प्राप्त झालं पिंपळाच्या झाडाखाली बसून, तर ते चिंतन करून झालंय ज्ञान प्राप्त. तर काही म्हणजे त्यांच्या ह्या ज्या शंका ह्या एकदम स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे की आमचा एवढा अभ्यास नाहीये की आम्ही हिंदी आणि मराठीमधून वाचलेलं आहे की भगवान सिद्धार्थ गौतमांना जे बोधिसत्व होते त्यांना पिंपळाच्या झाडाखाली बसून गयेला चिंतन करून ज्ञान प्राप्त झालं. तर आणि तुम्ही सांगता की विपश्यना करा आणि विपश्यना करून ज्ञान प्राप्त झालं. तर हा जो शब्दांचा जो भेद आहे सर किंवा या चिंतन आणि विपश्यना या शब्दाबद्दल जो गैरसमज आहे समाजामध्ये, कारण आपण बघतो आता वर्षावासाचा कालावधी आहे आपल्या संपूर्ण भारतामध्ये, फक्त महाराष्ट्रातच नाही तर बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं पठण असतं. काही उपासक उपासिका पूजनीय भिक्खू संघ भिक्खुणी संघ करत असतो. तर ते पण याच अर्थाने सांगतात की भगवान बुद्धांना चिंतनातून ज्ञान प्राप्त झालेले आहे.
तर यावर जर आपण काही बाबासाहेबांचे काही संदर्भ किंवा आपण यावर मार्गदर्शन केलं तर अधिक बरं होईल सर. छान. हा एक समजून घेण्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आणि म्हणूनच मी म्हटले की काही बाबींचा अभ्यास नसल्यामुळे गैरसमज होतात आणि त्यामधून हा विरोध होतो. त्या सगळ्यांविषयी करुणा आहे माझ्या मनामध्ये आणि त्यांनी नीट समजून घेतलं पाहिजे हे सगळं, की बुद्ध आणि धम्मामध्ये बाबासाहेबांनी कंटेम्प्लेटिंग आणि कंटेम्प्लेशन हा शब्द वापरलेला आहे आणि त्या कंटेम्प्लेशन शब्दाचा अर्थ त्यांनी स्वतः लिहिलेल्या पाली डिक्शनरीमध्ये कंटेम्प्लेशनचा अर्थ विपस्सको दिलेला आहे. विपस्सकोचा मराठी अर्थ विपश्यना करणे, करणारा, करणारी असा अर्थ होतो. तर हा कंटेम्प्लेशनचा अर्थ म्हणजे विपश्यना करणे. तर त्यामध्ये जेव्हा सिद्धार्थाला ज्ञान प्राप्त होते त्यावेळी सिद्धार्थाला असं वाटतं की हे कोणाला सांगावं. तर त्यांना आधी ज्यांनी ध्यानाच्या काही पायऱ्या शिकवलेल्या होत्या ते आलार कलाम, आपले ते उद्दक रामपुत्त यांना हे सांगावं बा मला जे अधिक ज्ञान प्राप्त झालं ते, तर त्यांना आधी सांगावं असं त्यांना वाटतं. परंतु त्यांचा मृत्यू झालेला असतो. मग त्यांच्या मनात येतं की ते ज्या नेगी यांच्या आश्रमामध्ये 6 वर्ष खडतर तपश्चर्या करत होते आणि ह्या तपश्चर्येतून काही ज्ञान प्राप्त होणार नाही असं जेव्हा त्यांना वाटलं तेव्हा तिथून ते निघून गेले. तर तेथे जे 5 संन्यासी होते तर त्यांना हा मार्ग सांगावा असं त्यांच्या मनामध्ये येतं आणि मग ते बघतात की हे कुठे असतील. तर त्यांना कळतं की हे सारनाथला आहेत. मग ते गयावरून सारनाथला येतात आणि सारनाथला त्यांना शोधतात. त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं ते त्या 5 पंचवक्कीय भिक्खूंना सांगायचं असते. तर पंचवक्कीय भिक्खू तर आधी म्हणतात की ह्या आपल्याला सोडून गेलेले होते, याला काही मान द्यायचा नाही. मग जसे जसे ते जवळ येतात तेव्हा त्यांच्या प्रभावाने ते प्रभावित होतात आणि बसायला एक कापड टाकतात आधी. नंतर मग बसतात आणि सर्वात आधी ते विचारतात की आम्हाला सोडून गेल्यानंतर तुम्ही काय केलं. तर बाबासाहेबांनी ते लिहिलं. बाबासाहेबांचा बुद्ध अँड हिज धम्मा जो ग्रंथ आहे तो इंग्रजीमध्ये आहे. बाबासाहेबांनी मराठी हिंदीत नाही लिहिलं. तर हा ग्रंथ आहे बुद्ध अँड हिज धम्मा. तर त्यामध्ये बाबासाहेब लिहितात की बुद्धा सेड आय वेंट टू गया, sat under banana tree and I have done contemplation and I got enlightenment. म्हणजे मी गयाला गेलो. त्याचा मी तुम्हाला इंग्रजीमध्ये जसंच्या तसं जे बाबासाहेबांनी लिहिलं ते वाचून दाखवतो. ते द 5 परिवारजा लिसन टू हिम विथ अटेन्शन. ते ऐकायला लागले 5 परिवारजक. नोईंग व्हॉट टू से इन रिप्लाय टू द बुद्धा. आता बुद्धाज मिडल पाथ. They asked him what he was doing after they had left him. म्हणजे आम्हाला सोडल्यानंतर तू काय करत होता असं ते 5 पंचवग्गीय भिक्खू विचारतात. तेव्हा बुद्धा टोल्ड देम हाऊ ही लेफ्ट फॉर गया. बाबासाहेब लिहितात की बुद्धांनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला कसं सोडलं, मी गया कशी सोडली हे सांगतात. आणि मग सांगतात की द बुद्धा टोल्ड देम हाऊ ही लेफ्ट फॉर गया, हाऊ ही सॅट इन कंटेम्प्लेशन अंडर द बनायन ट्री. आणि आपण कंटेम्प्लेशनसाठी पिंपळाच्या झाडाखाली कसे बसलो हे सांगतात. अँड हाऊ आफ्टर 4 वीक ऑफ कंटेम्प्लेशन. आणि 4 आठवड्यानंतर कंटेम्प्लेशन केल्यानंतर ही ऑब्टेन एनलाइटनमेंट ॲज अ रिझल्ट ऑफ विच ही वॉज एबल टू डिस्कवर ए न्यू पाथ ऑफ लाईफ. ज्याच्या माध्यमातून नवीन मार्ग मी जे शोधला त्यांनी. तर हे सांगतात. तर यांनी 2 वेळा बाबासाहेबांनी कंटेम्प्लेशन शब्द लिहिला. हाऊ ही सॅट इन कंटेम्प्लेशन ते बुद्ध
नी सांगितलं की मी कंटेम्पलेशनसाठी कसा बसलो आणि 4 वीक ऑफ कंटेम्पलेशन करून मला कसं ज्ञान प्राप्त झालं हे सांगतात. तर हा जो कंटेम्पलेशन शब्द इथं वापरलेला आहे हा द बुद्धाज फर्स्ट सिरमन या प्रकरणामध्ये पेज 121 द बुद्धाज फर्स्ट सिरमन 121 पेजमध्ये तो आलेला आहे 11 नंबरच्या पॅरामध्ये. ह्या कंटेम्पलेशनचा अर्थ बाबासाहेबांनी त्यांच्या पाली डिक्शनरीमध्ये विपस्सको लिहिलेला आहे 415 पेजला. विपस्सको म्हणजे हा पाली शब्द, त्याचा विपश्यना करणे, आणि याचा मराठीमध्ये असा अर्थ होतो की मी गयाला गेलो. बुद्धाने सांगितलं मी कसा गयाला गेलो मी दाखवतो. मी गयाला गेलो आणि मी 4 आठवडे पिंपळवृक्षाखाली विपश्यना केली आणि मला ज्ञान प्राप्त झालं, असा त्याचा खरा अर्थ होतो. पण हा कंटेम्पलेशनचा हा पेज 15 मध्ये 16व्या व्हॅल्यूममध्ये आहे. त्याचा अर्थ तर कंटेम्पलेशनचा इंग्रजी मराठी शब्दकोशामध्ये चिंतन अर्थ होतो. त्यामुळे त्याचं भाषांतर करताना चिंतन लिहिल्यामुळे तो विपश्यना शब्द आला नाही. परंतु बौद्ध साहित्याचं जेव्हा आपण भाषांतर करतो तेव्हा बौद्ध साहित्यातील शब्द त्यामध्ये घेतले पाहिजेत. भाषांतराचा अर्थ म्हणजे जसंच्या तसं मराठी टू इंग्लिश असा न होता त्याला योग्य तो मिनिंग देणे हा त्याचा अर्थ असतो. म्हणून कंटेम्पलेशनचा अर्थ हा विपश्यना करणे होतो आणि बाबासाहेबांनी तो शब्द तिथे वापरलेला आहे आणि त्याचा अर्थ सुद्धा त्यांनी आपल्या डिक्शनरीमध्ये 415 लिहिला आहे. परंतु बुद्धांडित धम्म जेव्हा मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये प्रकाशित झालं त्यावेळी 16वा व्हॅल्यूम जो आहे हा रायटिंग अँड स्पीचेसचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण आणि लेखन खंड 16 जो पाली डिक्शनरी आहे तो प्रकाशित झालेला नव्हता. तो नंतर झाला 1998ला वगैरे तो झाला. तर विपस्सकोचा मराठीमध्ये काय अर्थ होतो हे मी नितीन यांनाच वाचायला सांगेल. तुम्ही सांगा हे वाचून नितीन की विपस्सकोचा काय मराठीमध्ये अर्थ होतो. पालीचे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून हा मी विपस्सकोचा अर्थ घेतला. इथे आमचे मित्र राजेंद्र भालशंकर आहेत, नंदकिशोर साळवे आहेत, जोपुळकर आहेत, यांच्याकडून आम्ही हे विचारून घेतलं. तर नितीन विपस्सकोचा अर्थ वाचा तुम्ही. विपस्सको हा शब्द विशेषण आहे. त्या शब्दांचा विग्रह सांगत आहे. वि अधिक पस्स अधिक क अधिक ओ, यामध्ये क हा तृतीय प्रत्यय आहे. कोणत्याही धातूला क जोडल्यास त्याचे विशेषण होते व त्याचा अर्थ वाला असा होतो. पुढे क ला पठमा विभक्तीचा एक वचनातील ओ जोडल्याने क्रिया करणारा झाला. म्हणून विपस्सको शब्दाचा अर्थ विशेष प्रकारे बघणारा, जाणणारा, अनुभव करणारा असा होतो. याच प्रकारे इन जोडला जातो तेव्हा तो शब्द विपस्सी होतो. हे दोन्ही शब्द विपश्यना शब्दाशी संबंधित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कंटेम्पलेटिंग या इंग्रजी शब्दाचा अर्थ सांगितला आहे की खोल विचार करणे, अतिशय विचारमग्न, चिंतनशील अर्थात विपश्यना करणारा. तसेच एंडोवेथ म्हणजे शब्दाचा अर्थ असा आहे की निसर्गाने जसे बहाल केले आहे तसे. जसं पालीमध्ये एक शब्द येतो की यथाभूत, जे जसं आहे तसं, ज्याप्रमाणे निसर्गाने निसर्गदत्त दिलेला आहे त्यामध्ये मनुष्याकडून काही जोडलेलं नसते. जसे की बुद्धपूजामध्ये आपण म्हणतो की वनगंध गुणोपेतंगे तं कुसुम संतती, म्हणजे जे फुलांना जसं निसर्गाने रंग दिलेला आहे, सुगंध दिलेला आहे, तर त्याप्रमाणे अगदी नैसर्गिक. तर त्याचप्रमाणे विपश्यनेमध्ये आपल्यामध्ये ज्या शरीरातून मनातून येणाऱ्या संवेदनांचे सूक्ष्म निरीक्षण करून खोलवर चिंतन करायचे असते. म्हणजेच त्याला समतेमध्ये
द्रष्टाभावाने, तटस्थ भावाने मनाला सजग व जागृत ठेवून हे कंटेम्प्लेटिंग एंडोविथ शब्द जे आहेत ते या या अनुषंगाने आहेत, अनुभवाच्या अनुषंगाने. जसं पालीमध्ये आहे की वेदनानुपच्चया तन्हा न होऊ देता, म्हणजे वेदनेमुळे तृष्णा न जागृत करता वेदनेमुळे प्रज्ञा जागवावी. तर हेच कंटेम्प्लेशन आहे की ज्या अर्थी बाबासाहेबांनी 4 अर्थ सत्य स्वीकारलेले आहेत, बाबासाहेबांनी विपश्यना स्वीकारलेली आहे. आणि ही जे विपश्यना आहे हा आर्य अष्टांगिक मार्गाचा प्रमुख भाग आहे आणि धम्मानुपश्यनाचाच महत्वाचा भाग विपश्यना आहे. तर या पद्धतीने जे तज्ज्ञांकडून, जे पाली भाषेचे गाढे अभ्यासक आहेत, ज्यांची MA PhD सुद्धा या विषयावर झालेली आहे, तर सखोल ज्ञान आहे, त्या विद्वान लोकांनी या विपस्सको शब्दाला अतिशय विपस्सको हा 415 पेजला आहे, खंड 16 मध्ये कंटेम्प्लेशन शब्दाचा तो अर्थ आहे. आणि दुसरा कंटेम्प्लेशन हा शब्द जो आहे हा धम्म म्हणजे काय या प्रकरणात येतो. बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये धम्म म्हणजे काय हे प्रकरण, त्याचा ग विभाग, त्या ग विभागामध्ये कंटेम्प्लेटिंग द बॉडी ॲज बॉडी, कंटेम्प्लेटिंग द माइंड ॲज माइंड, कंटेम्प्लेटिंग द फिलिंग ॲज फिलिंग आणि कंटेम्प्लेटिंग द माइंड ॲज माइंड, असं 4 जे कायानुपश्यना, चित्तानुपश्यना, वेदनानुपश्यना आणि धम्मानुपश्यना आहे, याचा कंटेम्प्लेटिंग हा शब्द वापरून इंग्रजीमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. तर त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की ह्या 4 स्मृती उपस्थानाचा उद्भव होईल असं वागलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे आता तुम्हीच विचार करा. आणि 4 स्मृती उपस्थान मी सांगितलं की हे सतीपट्टान सुत्तामध्ये हे 4 स्मृती उपस्थान दिले. 4 स्मृती उपस्थान कशाला म्हणतात? कायानुपश्यना, चित्तानुपश्यना, वेदनानुपश्यना आणि धम्मानुपश्यनाला 4 स्मृती उपस्थान म्हणतात. आणि या 4 स्मृती उपस्थानाचा संदर्भ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म म्हणजे काय या प्रकरणामध्ये दिलेलं आहे. तर मी नितीनला विनंती करील की हे धम्म म्हणजे काय प्रकरण भाग 3 मध्ये आलेलं आहे. हे जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म, यामधलं ग पृष्ठ 177ला, हे वाचा फक्त एवढं 177. थँक्यू सर. हा जो ग्रंथ आहे बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ, हा बाबासाहेबांनी 8 खंडांमध्ये लिहिलेला आहे. आणि हा जो धम्म म्हणजे काय, यामध्ये जो जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म, त्यामध्ये जो ग भाग आहे, हा ग भाग मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. 5 प्रकारच्या दुर्बलता आहेत ज्या साधनेला बाधक ठरतात. त्या कोणत्या? जीवहिंसा, चोरी, काम मिथ्याचार, असत्य भाषण, आळस वाढवणाऱ्या मद्याचे सेवन, ह्या 5 दुर्बलता साधनेतील अपयशाची 5 कारणे आहेत. साधनेतील ह्या 5 बाधा दूर केल्यावर 4 प्रकारच्या सावधानतेचा, कंसामध्ये बाबासाहेबांनी स्मृती उपस्थानांचा असं दिलंय, म्हणजे सतीपट्ठांचा, 4 प्रकारच्या सतीपट्ठांचा मनात उद्भव घडेल असे वागले पाहिजे. पहिल्या सावधानतेत भिक्षू ऐहिक जीवनातील सर्वमान्य असा लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने कायेला ही केवळ काया असे बाणून कायानुपश्यना करीत आपले जीवन व्यतीत करत असतो. वेदनांना फिलिंग, त्या केवळ वेदना आहेत असे वेदनानुपश्यना करीत जीवन व्यतीत करतो. चित्त हे चित्त आहे असे मानून चित्तानुपश्यना करीत जीवन व्यतीत करत असतो. चित्तात उत्पन्न होणारे विचार धर्म हे केवळ चित्त धर्म आहेत असे मानून धर्मानुपश्यना करीत प्रयत्नपूर्वक जागृततेने आणि सावध स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ व असंतोष यावर विजय मिळवतो. जेव्हा या साधनेतील 5 दुर्बलता दूर होतात तेव्हा या 4 सावधानतांचा किंवा स्मृती उपस्थानांचा, त्याला पालीमध्ये आपण म्हणतो सतीपट्ठान, 4 प्रकारचे जे सतीपट्ठान आहे, कायानुपश्यना, चित्तानुपश्यना, वेदनानुपश्यना आणि धम्मानुपश्यना, यांचा उदय होतो. तर हे जे प्रकरण आहे याचा संदर्भ सुद्धा बुद्ध आणि धम्मा जे 11वा सप्लिमेंटरी व्हॅल्यूम आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि हे प्रकरण निघते का आताचं धम्म म्हणजे का बघा.
तर त्यामध्ये संदर्भ दिलेले आहे सप्लिमेंटरी व्हॅल्यूमध्ये. आणि भदंत आनंदजी कौशल्यान यांनी जे हिंदीमध्ये बुद्ध अँड हिज धम्माचं भाषांतर केलं, त्यामध्ये सुद्धा धम्म याने क्या, धम्म म्हणजे काय, व्हॉट इज धम्मा, ह्या प्रकरणाचे जे संदर्भ आहे ते हिंदीमध्ये दिलेले आहे. आणि त्याचा दिग्ध निकायमध्ये त्याचा संदर्भ आलेला आहे असल्याचा. आणि 11व्या जो एक बारीक सप्लिमेंटरी बुक आहे त्याचा संदर्भ त्यामध्ये दिलेला आहे. तर कंटेम्पलेटिंगचा अर्थ अधिक स्पष्ट करण्यासाठी आता जे धम्म म्हणजे काय हे प्रकरण नितीननी वाचून दाखवलं आपल्याला. तर त्यामध्ये इंग्रजीमध्ये काय लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी, तो द मेंटेन प्युरिटी ऑफ लाईफ इज धम्मा या प्रकरणाखाली आणि पेज नंबर 230. तर असं लिहिलं बाबासाहेबांनी, देर आर 3-5 विकनेस विच आर ए सोर्स ऑफ विकनेस टू ट्रेनिंग. व्हॉट 5? टेकिंग लाईफ, टेकिंग व्हॉट इज नॉट गिव्हन, lustful, evil practices, lying, and indulge in spirituous liquor, which cause idleness. म्हणजे टेकिंग लाईफ म्हणजे जीव हत्या करणे, टेकिंग व्हॉट इज नॉट गिव्हन म्हणजे आपली जी वस्तू नाही ते घेणे, लस्टफुल म्हणजे वासनामय अशा रीतीचं जीवन, वाईट प्रॅक्टिस, खोटे बोलणे, लाईंग, हे सगळं पंचशील आहे. त्यानंतर दीज आर द 5 कॉजेस विच लीड टू फेल्युअर. हे 5 कारणं आहे ज्याच्यामुळे फेल्युअर होतो बुद्ध बाबासाहेब. ते लिहिलेलं आहे, हे सगळं बुद्धाच्या त्रिपिटकाच्या आधारे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि मग बाबासाहेब लिहितात, देर आर व्हेन दीज 5 सोर्सेस ऑफ विकनेस टू ट्रेनिंग आर पुट अवे, फोर अरायझिंग ऑफ माइंडफुलनेस शुड बी मेड टू बिकम. Herein a monk abide contemplating the body as body. म्हणजे कायानुपश्यना, strenuous, mindful and self-possess, having overcome both the hankering and discontents common in the world. He abides contemplating the feeling as feeling. He abides contemplating the mind as mind. He abides contemplating idea as idea, strenuous, mindful and self-possess, having overcome both the hankering and discontents common in the world. When these 5 sources of weakness to training are put away, these 4 arising of mindfulness should be made to become. 4 arising of mindfulness म्हणजे 4 स्मृती उपस्थान, याला स्मृती उपस्थान म्हणतात. हा विषय फार सोपाही आहे आणि कठीणही आहे. ज्याला हे सगळं समजून घ्यायचं त्यांनी परत हा व्हिडिओ ऐकायचा, पेन आणि कागद घेऊन बसायचं. बुद्ध अँड हिज धम्मा इंग्रजी, बुद्ध अँड हिज धम्मा मराठी घेऊन बसायचं. खंड 16 पाली व्याकरण जे बाबासाहेबांनी सांगितलं ते घेऊन बसायचं. आणि आम्ही जे संदर्भ दिले पेज वाईज, ते पेज वाईज संदर्भ घेऊन बघायचं की बाबासाहेबांनी कंटेम्पलेटिंगचा अर्थ हा विपश्यना करणे खंड 16 मध्ये सांगितला. कंटेम्पलेटिंग हा विपश्यनेशी जो संबंध, कायानुपश्यना, चित्तानुपश्यना, वेदनानुपश्यना, धम्मानुपश्यना जो आहे, कंटेम्पलेटिंग द बॉडी एज माइंड, बॉडी कंटेम्पलेटिंग द फिलिंग एज फिलिंग, हे जे 4 स्मृती उपस्थान आहे हे या 2 बुद्ध अँड हिज धम्मा इंग्रजी, बुद्ध अँड हिज धम्मा मराठी आणि बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेल्या 16व्या व्हॅल्यूमध्ये आहे की नाही याची खात्री करून घ्यायची. आणि त्यानंतरच बोलायचं की बाबासाहेबांनी विपश्यना सांगितली की नाही सांगितली. बाबासाहेबांनी बुद्ध अँड हिज धम्मामध्ये माइंडफुलनेस हे जे 4 अरायझिंग ऑफ माइंडफुलनेस लिहिले, त्याचा अर्थ काय होतो हे समजून घेतलं पाहिजे. यालाच विपश्यना म्हणतात. आणि बुद्धाचा मार्ग जो निर्वाण प्राप्त करणे म्हणजे शुद्ध चरित्राचं जीवन प्राप्त करणे आहे, त्या मार्गाने जाणारा हा एकाय नो मग्गो, बुद्धांनी म्हणलं हा एकमेव मार्ग आहे. आणि मी आधी सांगितलं की बुद्धांनी हे उपदेश भिक्खूच्या नावाने जरी सांगितले असले तरी बाबासाहेबांनी स्पष्ट केलं बुद्ध अँड हिज धम्मामध्ये की हे उपासक आणि भिक्खूंना दोघांनाही सारखेच लागू आहेत. बरं, अतिशय छान सांगितलं सर.
तर अजून काही प्रश्न आहेत सर, हा हा त्याच्यावर आपण हे करूयात की काही लोक म्हणतात की जो 16वा व्हॅल्यूम आहे हा. ती डिक्शनरी आहे. पण जर थोडंसं जर तुम्ही 2 शब्द त्याच्यावर सांगितले की डिक्शनरी ही का लिहिली जाते बा? कारण त्या भाषेचे अर्थ स्पष्ट व्हावे, किंवा असं बाबासाहेबांना वाटत होतं की आपण पालिश, कारण त्यामध्ये व्याकरण पण दिलेलं आहे सर. तर यावर पण थोडंसं तुम्ही व्हॅल्यूम 16 जो आहे पाली नाही, शब्दकोश. 16 व्हॅल्यूम डिक्शनरी आहे म्हणजे काय झालं, डिक्शनरी आहेच, बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. बाबासाहेबांनी हे सगळे पालीचा व्याकरण पण आहे त्यामध्ये. बौद्ध पूजा पाठ त्या याच्यामध्ये आलेले, म्हणजे तिथं नंतर टाकलं त्यांनी खंड 16 मध्ये. परंतु बाबासाहेबांनी उपासकांना समजण्यासाठी ती डिक्शनरी लिहिली आहे, की जे काही शब्द बुद्ध आणि धम्मामध्ये आले त्याचा अर्थ काय आहे हे सुद्धा समजावं, हा त्याचा अर्थ आहे. डिक्शनरी लिहिली म्हणजे काय, बाबासाहेब त्या गोष्टीशी सहमत होते. बरोबर सर. बाबासाहेबांना हे बुद्ध साहित्यातले जे विषय आहे हे लिहिले. त्यांनी बाबासाहेबांनी नुसते शब्दाचेच अर्थ नाही तर त्यामध्ये नोट्स पण लिहिलेले आहेत, की स्पष्टीकरण सुद्धा छोटे छोटे त्यांनी टाकलेले आहे. हे काही सोपी गोष्ट नाही. बुद्ध साहित्य समजून घेणं, भाषा समजून घेणं प्रचंड आहे. पाली वाङ्मय प्रचंड आहे, त्रिपिटक मोठा आहे, बुद्धाचे उपदेश प्रचंड आहे. हे सोपं नाही आहे. टीका करणे इतकं सोपं नाही, समजून घ्यावं लागतं, त्याला अभ्यास लागतो, आकलन शक्ती पण लागते, इंग्रजी पण समजलं पाहिजे. आणि सर काही असे बाल लोक पण आहेत, बाल म्हणजे एक ज्यांना थोडासा समज किंवा आकलन शक्ती कमी आहे, तर असे लोक काही टीका करतात की ते बुद्ध आणि धम्मा जे आहे ते काही बाबासाहेबांचे विचार नाही आहेत. तर त्यांना संकलन आणि लेखक या, कारण बाबासाहेबांनी लेखक म्हणून ती जबाबदारी घेतलेली आहे बुद्ध आणि धम्मामधली, तर काही लोक असं परस्पर सामान्य लोकांमध्ये हेतुपूर्वक बुद्धिभेद करतात की ते बाबासाहेबांचे विचार नव्हेत. हे चुकीचं आहे. बाबासाहेबांनी अत्यंत मेहनतीनं साधारण 5 वर्ष अभ्यास करून ते लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यात जीवनभर बुद्धाचा त्यांनी अभ्यास केलेला. ज्यावेळी त्यांना कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी मॅट्रिक झाल्यानंतर बुद्धचरित्र भेट दिलं, तेव्हापासून त्यांना बुद्धाचा परिचय झाला. वेळोवेळी म्हणजे ज्यावेळी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी 1945ला काढली, त्यावेळी सिद्धार्थ कॉलेज मुंबईला, मिलिंद कॉलेज आपल्या औरंगाबादला, हे बुद्ध संस्कृतीचे राजा मिलिंदचं नाव, सिद्धार्थाचं नाव हे जे दिले, आणि त्याच्याही आधी त्यांनी बुद्ध जयंती साजरी केली, त्याच्यावर लेख लिहिले. हे बाबासाहेबांचा प्रचंड अभ्यास होता त्रिपिटकावर, आणि त्यातून बाबासाहेबांनी अत्यंत विचारपूर्वक हा ग्रंथ लिहिलेला आहे. याच्यावर टीका करण्याची किंवा ते चूक म्हणण्याची आपल्यासारखे साध्या माणसाची लायकी नाही आहे. हे आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारताच्या लोकशाहीने दिलं आहे, संविधानाने कोणाला काही बोलण्याचा अधिकार दिला, त्याचा तो दुरुपयोग करतात. हा लेखन स्वातंत्र्याचा दुरुपयोग आहे. पण सर असं पण आहे का की काही लोक यामुळे टीका करतात की त्यांना लोकप्रियता पाहिजे, स्वस्त लोकप्रियता पाहिजे. हे तर आहेच ना. आता लोकांना काय आहे, विपश्यनावर टीका केली की लोकप्रियता मिळते. सर्वात सोपा मार्ग आहे लोकांसाठी. काही लोक तर आयुष्यभर विपश्यनाच्याच विरुद्ध, म्हणजे त्यांचं जीवनच त्यांनी विपश्यनाला विरोध करण्यासाठी खर्ची घातलेला आहे. आयुष्य म्हणजे किती नवलाची गोष्ट आहे. त्यांना दुसरे विषयच नाही, एकच विषय आयुष्यभर. की काही लोक तर तो विषय विरोध करत करत मृत्यू झाला त्यांचा. मी असे काही बघितले. त्यांना काय, त्यांचं तेवढंच लाईफ असतं, विपश्यनाला विरोध करणे, त्यांना विषय नाहीत दुसरे. हे जे संकलन म्हणता ना, बाबासाहेबांनी अभ्यास करून ते संकलन म्हणजे हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि स्वतःचे विचार मांडलेले आहेत. जसं की परिवर्ज्याचं कारण आहे. सगळ्या पारंपरिक ग्रंथामध्ये बुद्धाला, सिद्धार्थाला एक म्हातारी व्यक्ती दिसली, प्रेत दिसलं, आजारी व्यक्ती दिसला आणि मग त्यांनी परिवर्ज्या घेण्याचा निर्णय घेतला, हेच सांगितलेलं आहे. परंतु बाबासाहेबांनी ते कारण न लिहिता वेगळं कारण लिहिलं की कोलीय आणि शाक्यांच्या वादामध्ये मग शाक्य संघाने सिद्धार्थाला शिक्षा दिली, एक तर तू इथून सोडून जा, अन्यथा म्हणजे ही जी शिक्षा दिली ती शिक्षा त्यांनी मान्य केली
पाण्याच्या वाटपावरून जो एक वाद झालेला होता, तर बुद्ध म्हणाल म्हणजे सिद्धार्थ म्हणायचा की भांडणं नाही करायची, प्रेमाने तो वाद आपल्याला सोडवायचा आहे. तर यामध्ये हे कारण दिलं त्यांनी. तर जर बाबासाहेबांनी कुठलं तरी कलेक्शन केलं असतं, ते इकडलं तिकडलं जोडून ते दिलं असतं, पण बाबासाहेबांनी स्वतःच्या प्रज्ञेनं लिहिलं, हे एक वेगळं कारण त्यांनी लिहिलं. त्याला पण काही संदर्भ आहेत. त्यांनी जे लिहिलं प्रत्येक वाक्य, आता काही लोक ते ब्रह्मसंपत्तीवर टीका करतात, तर महामायाला स्वप्न कसं पडलं, असित मुनी कसे आले. अरे बाबासाहेबांनी जगातल्या सगळ्या साहित्याचा अभ्यास करून ते लिहिलेलं आहे. आणि जे बुद्धाला जे सापडलं किंवा बुद्धाला जे माहीत होतं किंवा बौद्ध साहित्यात जे आहे ते विज्ञानाला सुद्धा बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. त्या एक एक गोष्ट आता माहीत होत आहे. मी मध्ये एक आर्टिकल लिहिलं होतं, भगवान बुद्ध एक भौतिकशास्त्र म्हणून, शास्त्रज्ञ म्हणून. हे जे ॲटम, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आहे, हे 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलं की तरंग आहेत, प्रत्येक अणु रेणू हा फिरत आहे म्हणून. हे तर आता 18व्या शतकात सायंटिस्ट लोकांना माहीत झालं. तर ही बाबासाहेबांवर टीका करणं हे सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे मी तर अशांचा निषेध करेन. बरोबर आहे सर. आणि लेखक म्हणून त्यांनी एक ती जबाबदारी घेतलेली आहे सर. आणि त्यांचं त्या पुस्तक ते जे आहे, त्यांनी सर्व पुस्तकं लिहिले, त्या पुस्तकामध्ये सगळ्यात सुंदर आणि असं इतकं छान स्पष्टीकरण आम्हाला हिंदीमधून मराठीमधून वाचायला मिळतं. आणि काही लोक असं म्हणतात सर की विपश्यना करून मनुष्य निष्क्रिय बनतो व आपल्या विश्वामध्ये रमतो. तर म्हणजे हा पण असा बालप्रश्न आहे सर. पण लोकांमध्ये अशा प्रश्नांमुळे समभ्रम निर्माण होतात. लोक विपश्यनेकडे काही लोक मग गैरसमज होतात. त्यामुळे अशा लोकांच्या शंका, जे टीका करतात त्यापेक्षा ज्या लोकांपर्यंत असे समभ्रम पोहोचवत आहेत लोक, त्यांचे शंका दूर व्हावे, हा आपला प्रामाणिक हेतू आणि उद्देश आहे आज सांगण्याचा. तर मी आपल्याला विनंती करेल की यावर पण आपण सांगावं सर. कसं आहे की विपश्यना म्हणजे काय हेच न समजल्यामुळे हे गैरसमज पसरतात. विपश्यना म्हणजे काही हे बुवाबाजी नाही, किंवा कुठे एखाद्या आश्रमात जाऊन किंवा एखाद्या मंदिरात जाऊन देवदेव करत बसणे, किंवा काही प्रथांमध्ये स्वतःच्या मनामध्ये देवाचा धावा करणे, काही हृदयात बघतात एखाद्या देवाला, असं नाही आहे. ही एक प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट आहे. ही एक प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला सतत जागृत राहावं लागतं आणि मनामध्ये काय चाललं ते तटस्थ भावनेने पाहावं लागतं. हे प्रॅक्टिकल केल्याशिवाय समजत नाही लवकर. ह्याच्यामध्ये बुवाबाजी नाही आहे, अंधश्रद्धाही नाही, निष्क्रियताही नाही आहे. कित्येक विपश्यनाचे समर्थक आणि विपश्यना केलेले साधक आहेत, जे सडेतोड उत्तर देतात, चळवळीमध्ये आहेत. हा गैरसमज आहे. आता काही लोकांचा स्वभाव जर शांत राहण्याचा असेल आणि त्यांनी योगायोगाने म्हणजे कावळा बसावा आणि फांदी तुटावी असं जर होईल, आता कोणी शांत स्वभावाचा आहे, त्यांनी विपश्यना केली काय नाही केली काय, तर तो शांतच राहतो. त्याला काय करणार? आणि आक्रस्ताळपणा करायचा तरी कुठं आहे बुद्धाच्या धम्मामध्ये? हा विवेकवादी धम्म आहे. आता आमच्या नाशिकचे वामनराव गायकवाड, बहुजन वंचितचे उत्तर महाराष्ट्राचे पदाधिकारी, कित्येक वर्ष बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचे अध्यक्ष होते. आज 20-25 वर्षापासून ते सक्रिय आहेत. दरवर्षी ते 2दा विपश्यनेचं शिबिर करतात. आणि त्यांच्या इतका तर कार्यकर्ता म्हणजे जबरदस्त कार्यकर्ते नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक लोक आहे. मी कोणाकोणाचे नाव घ्या, 1000च्या वर नावं होतील सर. आता कुसुमताई बुद्धगयेचं जे आंदोलन आहे आपलं, आंदोलन करते, विहार जे बुद्धगयेला आपलं जे गौतम बुद्धांचं जे विहार आहे बुद्धगया येथील, तर त्या आंदोलनामध्ये सुद्धा अनेक विपश्य साधक सम्मिलित झाले सर. हो, मग ते भंते लोक, भंते जे आहेत, आता हे भंते ज्ञान ज्योती आहेत, हे विपश्यनेचे त्यांनी दीर्घ कोर्स केलेले आहे. सडेतोड ते आंदोलनात असतात. कुठे जर व्याख्यानाला मागे त्या काही दुसऱ्या लोकांनी परिषद घेतली होती, तिथे जाऊन त्यांनी ते नागपूरला परिषद उद्ध्वस्त केली. ते तर विपश्यनामुळे माणूस शांत होतो, शंड होतो. हे साप विरोध करण्यासाठी करणे किंवा चुकीचं आहे. आता बबन कांबळे
सम्राटचे संपादक होते. तर सडेतोड आजही त्यांचा मुलगा कुणाल बबन कांबळे त्यांची लेगसी चालवतो वारसा. पहिल्या पानावर अन्याय अत्याचाराच्या बातम्या बेधडक छापतात. बबन कांबळे हे विपश्यनेचे साधक होते. गुरुजींशी कितीदा ते भेटले. त्यांचा संवाद एकदा प्रकाशित झाला होता सम्राटला. तर बबन कांबळेंचं मी बघितलं की एखाद्याची काही समस्या जर असेल तर ते घेऊन ते मंत्रालयामध्ये यायचे, सोबत चालायचे डेलिगेशन सोबत. मी फार अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध प्रखरपणे लढा देणारे व्यक्तिमत्व. सुनील खोब्रागडे विपश्यना समर्थक आहेत. आमचे मिलिंद फुलझेले होते पत्रकार. हे सडेतोड लिहायचे आंदोलनात. अशी किती हजारो नावं आहेत की जे विपश्यना करणे हा एक काय आहे, हा एक धम्माचा भाग आहे. तुम्हाला त्याचा शुद्ध रूपाने कसं जगता येईल हा करण्याचा प्रयत्न बुद्धांनी सांगितला, तो करणे. बुद्धांनी त्रिशरण पंचशील सांगितलं म्हणून तुम्ही ते त्रिशरण पंचशील चुकीचं आहे म्हणणार का? एखादा जर त्रिशरण पंचशील म्हणून जर दारू पित असेल म्हणजे ते चुकीचं होतं का? नाही, याचा काही संबंध नसतो. पण तो टीका करण्यासाठी टीका करणे हे बरोबर आहे. सर, आपण अतिशय छान सांगितलं. लोकांना त्यांच्या सर्वसामान्य भाषेमध्येच त्यांना याचा निश्चितच लाभ होईल. म्हणजे अतिशय छान सुंदर पद्धतीने आपण सांगितलं. तर 4 डिसेंबर 1954चं जे बाबासाहेबांनी रंगून येथे भाषण केलं सर, त्यामध्ये त्यांनी विपश्यना नाकारली असं काही विरोधक म्हणत आहेत. तर यावर आपलं काय मत आहे सर? हे साप मिसलिडिंग आहे. 4 डिसेंबर 1954ला जे मेमोरेंडम त्यांनी रंगूनला वर्ल्ड बुद्धिस्ट कॉन्फरन्समध्ये सादर केलं किंवा भारतामध्ये बौद्ध धर्माचा पुनर्प्रवेश कसा होईल याची त्यांनी योजना मांडली. तर ते योजना मांडत असताना ते म्हणाले की मला भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी एक बौद्ध धर्माचा ग्रंथ लिहायचा आहे. आज असं बघतो की जे त्यांनी काही शब्द वापरला 72-73 ग्रंथ आहेत ते सामान्य माणूस वाचू शकत नाही. ते एक हाती वापरता येईल हँडिकॅप असा एक ग्रंथ मी निर्माण करेल आणि तो लिहत असताना मी मेडिटेशन, कंटेम्पलेशन आणि अभिधम्मा यावर अधिक भर देणार नाही. त्यावर जास्त भर देणार नाही म्हणले, एम्फॅसिस करणार नाही. त्या मार्गाने गेलो तर आमच्या चळवळीला ते घातक ठरेल, फॅटल होईल. कारण बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती आत्मसन्मान चळवळ होती, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट. इथल्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क माहीत करून घेणे. मृतप्राय माणसाला त्यांनी जिवंत केलं. शिक्षण आणि एक आत्मसन्मानाने जगण्याचा जो हक्क त्यांनी मिळवून दिला, ती चळवळ होती. निवळ त्यावेळी जे बघितलं होतं त्यांनी म्यानमार वगैरे भागामध्ये, ते जंगलात जाऊन ध्यान करत बसणारे भंते आणि लोक या मार्गाने आत्मसन्मान चळवळ पुढे गेली नसती. म्हणून त्यावर अधिक भर देणार नाही असं म्हटलं. कशामध्ये? मी पुस्तक लिहिताना हा ग्रंथ जो आहे बुद्ध अँड धम्मा, हा लिहिताना मी त्यामध्ये पुस्तकामध्ये एखाद्या लेखकाची योजना असते किंवा या ग्रंथाचा इम्पॅक्ट काय करायचा, यामध्ये कितपत वाचकांना काय द्यायचं, ही योजना असते, ती आखलेली असते. जे हुशार लेखक जे असतात, विद्वान लोक, आपली योजना आखतात की या ग्रंथामधून मला मेसेज काय द्यायचा, कितपत कोणत्या गोष्टी द्यायच्या. तसं बाबासाहेबांनी ती योजना दिली की मी यावर अधिक भर देणार नाही. म्हणजे ते नाकारलं होत नाही, एम्फॅसिस शब्द वापरला. नाकारणे म्हणजे आय रिजेक्ट इट असं होते, पण तसं नाही. आणि भर न देणे हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. तर बुद्ध आणि धम्मा जर आपण वाचला तर त्यामध्ये मेडिटेशन, कंटेम्पलेशन याचा उल्लेख आहे आणि त्यामुळे ते नाकारलं होत नाही, तर त्यावर अधिक भर देणे न देणे असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यानंतर त्यांनी बुद्ध आणि धम्मा कंप्लीट केला. तर हा बाबासाहेबांचा जो वाक्य आहे हे ते रायटिंग अँड स्पीचेसमध्ये आहे, ते नीट समजून घेतलं पाहिजे. इंग्रजी बोलताही आलं पाहिजे, वाचताही आलं पाहिजे. इंग्रजीचं इंटरप्रिटेशन काय आहे, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व काय, त्यांनी त्यानंतर दिलेले विचार,
हे समजून घेतले पाहिजे. बुद्ध अँड धम्मामध्ये मी मगाशी कंटेम्पलेशनचा अर्थ सांगितला, कंटेम्पलेटिंगचा उल्लेख केला आणि कंटेम्पलेटिंगचा बाबासाहेबांनी स्वतः 415 पेजवर व्हॅल्यूम 16 मध्ये आपल्या पाली डिक्शनरीत अर्थ सांगितला. तरीही जर कोणी म्हणत असेल का बाबासाहेबांना नाकारलं, आता मी तर असं म्हणेल की ह्या विरोधासाठी विरोध आहे. त्यांनी परत विचारावं आणि विद्वान लोकांनी जे अभ्यासू आहेत त्यांनी शांतपणे विचार केला पाहिजे. बाबा, माझं तर स्पष्ट मत आहे सगळ्या लोकांना, तुम्हाला विपश्यना करायची की नाही करायची हा तुमचा प्रश्न असतो. तुम्हाला कोणी करायला निमंत्रित करत नाही, कोणी बोलवत नाही, इथे काही प्रचार यंत्रणा नाही. माझं स्पष्ट मत आहे की भगवान बुद्धाचा जो उद्देश आहे महासतिपट्टनम सूक्तामध्ये सांगितलेला विपश्यनेचा, त्याला तुम्ही तोडमरोड का करता? त्याचं संवर्धन, बुद्धाच्या कुठल्याही उपदेशाचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे. हा इथे कोणीही नाही, इथे बाकी सगळे लोक त्याच्या विरोधात जातील, पण बुद्धाच्या प्रत्येक उपदेशाचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपण स्वीकारून समजून घेतलं पाहिजे की बुद्धाच्या कोणत्याही उपदेशावर अशा रीतीची टीका करणं, त्याला विडंबन करणं, समाजामध्ये गैरसमज पसरवणं की हे नाकारलं, हे नाही, तर हे योग्य नाही आहे. आणि सर, जे काही लोक व्हॉट्सअपवर असे संदर्भ पण देतात ग्रंथातले, त्यामध्ये पुष्ट क्रमांक असतं, खंड क्रमांक असतो, पेज असतो, बाबासाहेबांचे संदर्भ देतात, पण असं आढळून येतं की ते जे मागचा पुढचा संदर्भ खाऊन टाकतात किंवा मधलंच वाक्य असं उचलतात की त्यामुळे लोकांमध्ये समभ्रम निर्माण होईल. तर याबद्दल आपण काय बोलणार सर? त्या संभ्रमच निर्माण करायचा असेल कोणाला, त्याला काय करणार आपण? आता संभ्रम निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. कुठलेही संदर्भ देताना संपूर्ण प्रकरण वाचलं पाहिजे. त्यानंतर त्या विचारवंताचं काय मत होतं, बाबासाहेबांच्या बद्दल जर तुम्हाला ओपिनियन द्यायचं असेल की बाबासाहेब असे म्हणाले, बाबासाहेबांचं असं मत होतं, एकंदरीत बाबासाहेबांचं काय मत होतं हे समजून घेण्यासाठी ते त्यांचं साहित्य वाचलं पाहिजे. आणि बाबासाहेब खरोखर असं म्हणू शकतात का याचा विचार केला पाहिजे. नंतरच त्याचा संदर्भ दिला पाहिजे. नेमका संदर्भ नाही घेतला पाहिजे कधी पण. संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी काय म्हटलं, ते कशा संदर्भात आलं, कुठे आलं, त्यानंतरच तो. आता एका ठिकाणी मी वाचलं की सुत्त पिटक हे संपूर्ण विद्रूप केलाय असं बाबासाहेबांनी म्हटलं. आता त्याचा इंग्रजी अर्थ तर तसा होत नाही, कारण बाबासाहेबांचं ते संपूर्ण जे हिंदू वुमेन्स राईज अँड फॉल या पुस्तकामध्ये तो उल्लेख येतो. महापरिनिब्बाण सूत्राचा त्यांनी संदर्भ दिला. महापरिनिब्बाण सूत्रामध्ये त्यांनी बुद्धांनी आनंदाने महिलांना भिक्खू संघाबद्दल त्यांनी विनंती केली होती, तर महिलांबद्दल त्यांनी विचारलं. तर त्यामध्ये असं आलं की महिला दिसल्या तर काय करावं, तो बुद्ध म्हणतात त्यांच्याशी बोलू नये, त्या बोलल्या तर काय करावं, आपण त्याला उत्तर देऊ नये, अशा रीतीचा तो त्यामध्ये संवाद लिहिला. आणि मग तो ऑक्सफर्डच्या महापरिनिर्वाण यांनी ते प्रकाशित केलेलं. तर बाबासाहेब म्हणतात की हे जर वाचलं तर माणूस वेडावून जाईल आणि हे सुत्त पिटक हे विद्रूप करून टाकलेलं आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे असं का म्हटले ते तसं वाचल्यानंतर लगेच? ते बाबासाहेब यासाठी म्हणाले की बुद्ध हे महिलांबद्दल असे विचार व्यक्त नाही करू शकत. तरी त्या सुत्तामध्ये जर आलं असेल तर मग बाबासाहेब चिडून तसं म्हणतात. एखादी आई आपल्या मुलाला खूप शिव्या देते, हरामखोर, नालायक, वेडा, का तर ती आईच्या भावनेतून ममतातून देते की हे चुकीचा वागला. त्यासारखं बाबासाहेबांनी तिथे म्हटलं. त्यांनी ते नाकारलं नाही. लगेच मग त्याच प्रकरणामध्ये हिंदू वुमेन्स राईज अँड फॉल, हिंदू महिलांची उन्नती आणि अवनती या पुस्तकामध्ये कितीतरी सुत्त पिटकाचे त्यांनी उदाहरणं देऊन बुद्ध कसे महिलांच्या बाजूचे होते, समतेचे पुरस्कर्ते होते, स्त्री पुरुष समतेचे. आम्रपालीचं वगैरे त्यांनी उदाहरण दिलं आणि सुत्त पिटकाच्याच आधारे त्यांनी ते समजून सांगितलेलं आहे. आणि बुद्ध अँड धम्मा जर तुम्ही वाचाल तर कितीतरी ठिकाणी सुत्त पिटकाच्याच आधारे तो ग्रंथ प्रामुख्यानं लिहिलेला आहे.
कारण बाबासाहेब तर काही द्विपिटक म्हणत नव्हते, त्रिपिटकच म्हणायचे ना. एक पिटक सुत्त पिटक नाकारलं तर आता काय मग. तर हे सगळं बाबासाहेबांच्या तोंडी घालताना किंवा बाबासाहेब असे त्याला मानत नव्हते हे म्हणताना सारासार विचार केला पाहिजे. सर मला हेच म्हणायचं होतं की हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी जे म्हटलं सुत्तपिटकाबद्दल आणि आपण महापरिनिब्बाण सुत्ताचा जो उल्लेख केला त्याबद्दल, आणि जे तुम्ही आता सांगितलं सर की त्याच सुत्तपिटकामधले बाबासाहेबांनी उदाहरणं देऊन ते जे वाक्य होतं जे बुद्धांच्या नावावर खपवलं जात होतं, तर त्या वाक्याला काउंटर केलेलं आहे, त्याला खोडून काढलेलं आहे. पण जे विरोधक आहे किंवा पोस्ट लिहिणारे लोक आहे व्हॉट्सअपवर फेसबुकवर, ते फक्त त्यांच्या फेवरमधला संदर्भ घेऊन लोकांमध्ये समभ्रम निर्माण करतात. तर आज जे या विषयावर तुम्ही जे सखोलपणे सांगितलं सर की पूर्ण आपण पॅरा वाचला पाहिजे पूर्ण, आणि त्यानंतरच पूर्ण संदर्भ दिला पाहिजे. तर जे अर्धे संदर्भ देतात तर त्या अर्ध्या संदर्भापासून समाजाने सावध राहिलं पाहिजे. तर हा एक अतिशय मोलाचा संदेश तुम्ही दिला सर. हे संभ्रम निर्माण होईल अशा रीतीचं जे वागणं आहे ना ते चुकीचं आहे. आता खरं म्हणजे जे बुद्ध सांगतात किंवा बाबासाहेब सांगतात यावर विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास सगळ्यात आधी महत्वाची बाब म्हणजे जसं बाबासाहेबांनी त्यांच्या 65व्या जन्मदिनानिमित्त, मला वाटतं 60व्या जन्मदिनानिमित्त सत्कार होताना सांगितलं की माझे 3 गुरु आहे. मी कसा हूळ मनुष्य होतो, माझं वागणं म्हणजे असं लोकांना वाटत होतं काही झाडावरून उडी मारत होतो, तर काय लोकांना वाटायचं म्हणजे की हा मरत का नाही असं. मग मी बाबासाहेबांनी त्या भाषणात सांगितलं की मी 3 गुरु मानले, भगवान बुद्ध, महात्मा फुले, संत कबीर आणि महात्मा फुले. तसे आमचे 3-4 गुरु आहेत, बुद्ध, फुले, बाबासाहेब, कबीरही धरा. आणि बाबासाहेबाला आणि बुद्धाला जेव्हा आपण गुरुस्थानी मानतो, गुरु म्हणजे हे एक गुरु म्हणजे टीचर. कल्याण. लोकांना काय गुरु म्हणजे पण काहीतरी वेगळंच वाटतं. अरे गुरु म्हणजे टीचर, दुसरं काय आहे. तर त्या टीचरला जर तुम्ही आदर्श मानलाय बाबासाहेबाला, ते जर आमच्यासाठी पूजनीय आहे म्हणजे वंदनीय आहे, तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणे, प्रथमदर्शी विश्वास ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे. हे जर विश्वास ठेवणार नाही तर पुढे चालताच येणार. आणि सर बाबासाहेबांनी बुद्ध वचन आहे म्हणून यासाठी आपल्याला कालम सुत्ताचा उल्लेख दिलेला आहे बुद्धंतपामध्ये. हा, कसा त्या कसोट्या आहेत की हे जे आहे हे वाक्य, जी परंपरा आहे, वाक्य आहे, शब्दावली आहे, एक बुद्ध वचन आहे, हे खरं आहे का नाही. तर हे मानव कल्याणाचं असेल आणि सर्व कल्याणाचं असेल तरच ते बुद्ध वचन आहे, आणि जे मानव कल्याणाला सोडून आहे ते बुद्ध वचन नाही, असं बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेलं आहे. बरोबर. हे थोडं संक्षिप्त मध्ये सांगितलं, कारण यावर कालम सुत्तावर बरेचसे व्हिडिओ आहेत आणि आपला पण आहे, आपल्या चॅनलचा पण आहे, तो आपण सविस्तर वेगळ्या पद्धतीने बघू शकतो. तर कारण आम्हाला तर हेच दिसतं की सुत्तपिटकामध्ये फक्त 10 पारमिता, नैतिकता आणि मानव जीवनाचं कसं आम्ही सार्थक करू आणि कसं उच्च विकासाला जाऊ, म्हणजे मानवतेकडून प्रबुद्धतेकडे, हेच त्या सुत्तांमध्ये आहे. तर यालाच असं म्हणणं की हे संपूर्ण विकृत आहे आणि हे आहे, तो बाबासाहेबांचा अर्धा संदर्भ देऊन लोकांमध्ये संभ्रम पसरवणं हे काही योग्य वाटत नाही. बरोबर आहे. आणि हे जे काही त्रिपिटक आहे याचं संगीतीमध्ये संगायन झालेलं असतं. ब्रह्मदेशामध्ये जे संगीती झाली तुम्हाला माहित असेल. हो सर. त्याच्याबद्दल तुम्हीच सांगा आधी. तर ब्रह्मदेशामध्ये रंगूनला जे संगायन झालं 1954 साली, 6वी संगती होती ती. संगायन म्हणजे काय की जे विद्वान अरंत भिक्षू आहेत, त्यामध्ये अरंत भिक्षू शिवाय संगायन होतच नाही. त्यामध्ये बरेचसे अरंत असतात आणि विद्वान भिक्खू असतात. तर ते सगळे एकत्र येतात. एकत्र आल्यानंतर मग जी लिपी आहे ती भिन्न भिन्न असते. जशी जपान
चीन, चीनी भाषा, पाली भाषा, संस्कृत, इतरही ज्या भाषा आहेत, ज्या ज्या राष्ट्रांमध्ये बौद्ध धम्म गेला त्यांच्या लिपीमध्ये ते लिपीबद्ध झालेलं आहे सर. पाली बुद्ध वचन जे आहे, तर ते एक एक वर्ड चेक करतात की हा शब्द बरोबर आहे का. बघच असं ते 2 वर्ष संघायन चाललं आणि कालाम सुत्ताच्या सर्व कसोट्या लावून हे बुद्ध वचनच आहे हे जेव्हा पूर्णपणे 100% शुअर झाल्यावर, त्याची शाश्वती झाल्यावरच मग पुढच्या टॉपिकला भिक्खू हात घालतात. कोणती संगती होती ती? ती बौद्ध धम्माची ती 6वी संगती होती रंगूनला. त्या संगतीला बाबासाहेबांचं भाषणही झालेलं आहे, ते सगळीकडे उपलब्ध आहे. आणि ते जे त्रिपिटक आहे संघायन, आज ते आपल्याला विपश्यना विशोधन विन्यास ही जी संस्था आहे तिच्याकडे संग्रहित आहे. त्याची लिंक त्यामध्ये सतीपट्टण सुत्ताचा वरही विचार झाला. त्यांनी शुद्ध असल्याचं त्यामध्ये मान्य केलं. म्हणजे 2-2.5 हजार जे लोक विद्वान बसलेले असतात, प्रत्येक सुत्त, प्रत्येक गाथा ह्या खरोखर बुद्धाच्या आहे की नाही हे तपासल्या जातात. आणि त्यामध्ये चुकीचं असण्याचं काहीच कारण नाही आहे. साऱ्या जगाने त्याला मानलेलं आहे. आणि म्हणून हा जो गैरसमज आहे हा काढून टाकला पाहिजे. आणि सर काही लोक असं म्हणतात की त्या काळामध्ये लिपी नव्हती, ते मुखोगत केलं जात होतं. तर असं पण आम्हाला आढळतं की फुकुसाकी नावाचे जे राजा आहेत आणि राजा बिंबिसार आहे, तर यांच्यामध्ये या म्हणजे उपहार देण्याची, भेटवस्तू एकमेकाला मित्र देणं, धार्मिक मित्रता झाली. तर सोन्याच्या पत्रावर 37 प्रकारचे जे बोधीचे जे अंग आहे बुद्धत्वाचे, जसे की सप्तबोधांग आहे, 4 आर्य सत्य आहे, अष्टांग मार्ग आहे, तर ते लिहून पाठवलेलं आम्हाला तिथे आढळतं. पण भगवंताची अशी इच्छा होती की पुस्तकामध्ये जर धम्म कैद करून ठेवला तर मुखोगत आणि तो हृदयगम करण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी अवघड होईल. म्हणून त्यावेळेस मुखोगत करण्याची प्रथा त्यांनी ही दिली की म्हणजे हृदयामध्ये त्याला स्थान दिलेलं आहे पुस्तकाच्या ऐवजी. आणि नंतर ते 3ऱ्या संगतीनंतर आपल्याला बघतो आपण की ते आलं पुस्तक रूपामध्ये 4थ्या संगतीनंतर ते. तर हा विषय जो आहे हा अभ्यासाचा विषय आहे, समजून घेण्याचा विषय आहे. विपश्यना करा नका करू, परंतु बुद्ध साहित्याची तोडमरोड करू नका, हाच मी सगळ्यांना असं मी म्हणेल की त्याच्या संवर्धनाची जबाबदारी ही आपली आहे. आता चित्तशुद्ध करणं हे तर भगवान बुद्धाच्या उपदेशाचा मुख्य गाभा आहे. तुम्हाला धम्मपालन गाथेमध्ये सब पापस अकरण जी गाथा आहे त्याचा अर्थ काय होतो तुम्ही जरा सांगा ते धम्मपालन गाथा. हा सर, आता हे जे व्हॉल्यूम नंबर जो 16 आहे बाबासाहेबांचा रायटिंग अँड स्पीचेस, यामध्ये बौद्ध पूजा पाठ नावाचा ग्रंथ दिलेला आहे. तर यामध्ये धम्मपालन गाथा व्हॉल्यूम 16 मध्ये बौद्ध पूजा पाठ बाबासाहेबांनी दिलंच होता. त्याच्यात धम्मपालन गाथा आहे. त्यामध्ये धम्मपालन गाथा आहे. त्या धम्मपालन गाथेमध्ये त्या गाथेची सुरुवात अशी आहे की सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित्त पर्योदपणं येतं बुद्धानं शासनं. म्हणजे मराठीत सांगावं ऐकणाऱ्यांसाठी. तर सब पापस अकरणं म्हणजे की कुठल्याही प्रकारचे अकुशल कर्म न करणे, वाईट कर्म, दूषित कर्म, पाप कर्म, जेणेकरून लोकांना मन दुखेल, लोकांचं नुकसान होईल, समाजघातकी जे विचार आहेत ते सर्व इथे, आणि मनामधले जे क्लेश आहे, विकार आहे, त्या सर्वाला भगवान बुद्धांनी पापस्स म्हटलेला आहे. तर हा जो पापस्स शब्द आहे आणि सब पापस्स अकरणं, लावल्यामुळे काय झालं की ते ही करणीय गोष्ट नाही आहे, ही करायची नाही आहे आपल्याला, असं तथागतांना म्हणायचं आहे. तर सब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा, हा जो कुशल आहे म्हणजे उपसंपदा म्हणजे कुशल कर्म करावीत, चांगली कर्म, नैतिक कर्म, नीतिवान कर्म, जी सर्व व्यापक आहेत, जी स्वकल्याणाची परकल्याणाची आहेत, ती अशी सर्व कुशल कर्म करावी असं तथागत याच्यामध्ये सांगत आहेत.
तर सब्ब पापस अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं. तर हे जे सहचित्त आहे म्हणजे संपूर्ण मन परिशुद्ध करणे. एक ओदपणंग आहे म्हणजे शुद्ध करणे, आणि ज्यावेळेस त्याला परी लागतो तर परियोदपणंग म्हणजे परिपूर्ण, पूर्णचं पूर्ण मन शुद्ध करणं. म्हणजे कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस जे काही म्हणायच्या व्याख्या आहेत ते संपूर्ण परिशुद्ध मन करणे. आणि एतं बुद्धानंग शासनंग म्हणजे हा जो बुद्धानंग शब्द आहे, नवर जो अनुस्वार आलाय पालीमध्ये, तर हा एक बुद्धांचं नाही, तर जे एच बुद्ध अतीताच एच बुद्ध अनागता पचुपन्नाच ये बुद्धा अहंग वंदामी सबदा. म्हणजे जे भूतकाळात होऊन गेलेले बुद्ध आहेत, वर्तमानामध्ये जे आहेत आणि भविष्यात होणारे जे बुद्ध, या सर्वांचं म्हणणं हेच आहे की अकुशल कर्म करायची नाही, कुशल कर्म करायची आणि स्वचित्ताची परिपूर्ण शुद्धता करायची. तर हेच धम्मपालन गाथेचा. मग स्वचित्ताची शुद्धता करणं म्हणजे काय नुसतं त्रिशरण पंचील तोंडी मुखपाठ म्हणणं म्हणजे ते शुद्ध होईल का? त्याला काही बुद्धांनी उपाय सांगितला आहे ना, प्रॅक्टिकल. हो सर. मग तो प्रॅक्टिकल उपाय म्हणजेच सतिपट्ठण सुत्ता आहे, म्हणजेच विपश्यना आहे. हो सर. सतिपट्ठण सुत्तामध्ये हा जो उपदेश केला तोच विपश्यना आहे. जर ते सतिपट्ठण नावाचं एक शिबिर असते 8 दिवसाचं, ते शिबिर जर केलं तर याचा प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट काय आहे आणि सैद्धांतिक ॲस्पेक्ट काय आहे, परियत्ती आणि पटिपत्ती हे काय आहे, त्याच्यातून पटिवेदन कसं होते हे माहीत पडेल. अभ्यास करायचा नाही, माहिती करून घ्यायची नाही आणि कुठल्याही गोष्टीला चुकीचं आहे, वाईट आहे म्हणून बाबासाहेबांना बुद्धाला वाईट म्हणायचं, बुद्धाला वाईट म्हणायचं, हे काय बरोबर आहे का? सर तेच आहे की जे बौद्ध वाङ्मय आहे हे प्रचंड आहे. हा व्हिडिओ सुद्धा समजून घेण्यासाठी पेन कागद घेऊन बसा. त्याचे आम्ही जे सांगितलेले संदर्भ आहेत ते संदर्भ नोट करून घ्या, ते आपण तपासून घ्यावे. भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा मराठी, बुद्ध अँड धम्मा इंग्रजी, व्हॅल्यूम 16, त्यानंतर बाबासाहेबांचे जे रंगूंचं भाषण आहे ते घ्यायचं आणि ते साकल्यानं त्याचा इंग्रजी अर्थ समजून घ्यायचा. इंग्रजी अर्थ समजत नसेल तर तो एखाद्या इंग्रजी जाणकारांकडून, इंग्रजीचे टीचर्स आहेत त्यांच्याकडून समजून घ्यायचा, नंतर त्यावर भाष्य करायचं. आणि सर इंग्रजी वाचताना जर बाबासाहेबांच्या व्हॉल्यूम नंबर 16चा जो पाली अर्थ समजून घेतला पाहिजे. त्यामध्ये बाबासाहेबांनी प्रत्येक शब्दाचा अर्थ दिलेला आहे. पाली एवढा मोठा व्हॅल्यूम त्यांनी लिहिला आणि किती सूक्ष्म लिहिलं, त्यांनी प्रत्येक गोष्ट सांगितली त्या ग्रंथामध्ये. इवन सगळे हे अधिष्ठान आणि हे विपश्यनेच्या क्षेत्रात येणारे जे शब्द आहेत त्या सगळ्या महासतिपट्ठांचा अर्थ, कायानुपश्यना, चित्तानुपश्यना, हे सगळ्यांचे अर्थ त्यांनी त्यामध्ये दिलेले आहेत. सर तुम्ही फार छान पद्धतीने सांगितलं. मला इथे विषयांतर होईल, पण 1-2 मिनिटं मला एक गोष्ट सांगायची वाटते की माझ्यासोबत जे बसलेले आहेत माजी न्यायाधीश अनिल वैद्य सर, हे यांनी वयाच्या 21व्या वर्षी राहुल नावाची कादंबरी लिहिली आहे आणि कायद्यावर जवळजवळ 19 पुस्तकं सरांची प्रकाशित झालेली आहे. आणि असा कुठला पेपर नाही की सरांमध्ये 2 दिवसानंतर, 4 दिवसानंतर, आठवड्यानंतर त्यामध्ये सरांचा लेख नसतो. तर प्रत्येक विषयाचा बारकाईने अभ्यास करायचा आणि त्याचा सूक्ष्मोक्ष लावायचा, ज्याला म्हणतो की सत्य एकदम पडताळून बघणं. आणि जसं आपण बावन कशी सोनं आहे का नाही ते तावून सुलाकून घासून आपण ते स्वीकारतो की हा आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुसरा धातू मिक्स नाहीये. तर सरांचं असं आहे. हा व्हिडिओ बनण्याचा पण एक उद्देश असा आहे की हे प्रश्न आमचे नाहीत, आम्ही तर साधकच आहोत, पण जे काही प्रश्न काही लोकांकडून येतात, त्यांच्या शंका आहेत, त्या शंका दूर व्हाव्या, हा पवित्र आणि शुद्ध हेतू या व्हिडिओ बनवण्याचा आहे. मला हे सांगावंसं वाटलं सर आवर्जून की एवढी जी चर्चा आहे ही का करीत आहोत, तर ही यासाठीच की परिपूर्णपणे व्यवस्थित आकलन व्हावं. 22 प्रतिज्ञेमध्ये पण बाबासाहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यामध्ये पण त्यांनी सांगितलं ना की ह्या म्हणजे बुद्धाच्या धम्माचं पालन करणे, म्हणजे असतील तर तुम्ही ते वाचून दाखवा किंवा हे महत्वाचे जे 4
4-5 हे आहेत ते सांगा, म्हणजे मग अजून बोलतो मग नंतर परत. आता जे 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या आपल्याला 14 ऑक्टोबर 1956ला, तर त्यामध्ये बाबासाहेब एक महत्वाची गोष्ट हे करत आहेत की बुद्धाचा धम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. आणि ही खात्री पटली ही कशावरून? सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक या त्रिपिटकाच्या बाहेर तथागतांचा धम्म नाही आहे सर. जे काही लिहिलेलं आहे साहित्य ते या त्रिपिटकाच्या आधारेच लिहिलेलं आहे. आणि बाबासाहेब ते व्हेरीफाय करत आहे की हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री ही प्रतिज्ञा आहे. ही प्रतिज्ञा आहे. म्हणजे आपण बाबासाहेबांना दिलेलं एक प्रकारे वचन आहे. आणि त्या वचनामध्ये असं पण आहे की मी बुद्ध धम्माविरुद्ध कोणतेही आचरण करणार नाही. हा, मग आता याला विरोध करणं विपश्यनेला म्हणजे आता बौद्ध धम्माविरुद्ध आचरण झालं. म्हणजे मी बुद्ध धम्माविरुद्ध, आता इथे शब्द स्पष्ट बाबासाहेब लिहितात की मी बुद्ध धम्माविरुद्ध कोणतेही आचरण करणार नाही. पण इथे आचरण तर सोडा, काही विरोधक म्हणजे धम्मावरच टीका करताय सर. तर असं ते आहे आता. आणि जे म्हणतात की 22 प्रतिज्ञांमध्ये कुठे बाबासाहेबांनी विपश्यना करा असं सांगितलं आहे. तर मी आर्य अष्टांगिक मार्गाचं अवलंबन करीन अशी मी प्रतिज्ञा करतो. आर्य अष्टांगिक मार्ग हा शील समाधी प्रज्ञा. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये आहे ना, आर्य म्हणजे श्रेष्ठ आणि अष्टांग म्हणजे 8 अंगाने बनलेला. तर त्या 8 अंगाचे पण 3 भागामध्ये विभागणी केलेली आहे सर. प्रज्ञेमध्ये 2 अंग येतात, सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प. शीलामध्ये सम्यक कर्म, सम्यक आजीविका आणि सम्यक वाचा हे शीलामध्ये येतात. आणि समाधीमध्ये सम्यक समाधी, सम्यक स्मृती आणि सम्यक व्यायाम. तर अशा प्रकारचा स्मृती, सम्यक व्यायाम आणि सम्यक समाधी हा विपश्यनेचाच भाग आहे. आणि हे महासतिपट्टन सुत्तामध्ये आहे. दिग्घनिकाय मी मगा सांगितलं ना, डॉक्टर मेश्राम यांचं, विमल कीर्तींचं, त्यामध्ये महासतिपट्टन सुत्तात हे आर्य अष्टांगिक मार्ग दिला आहे. त्यातले हे 3 जे महत्वाचे आहे, सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम आणि सम्यक समाधी. सम्यक व्यायाम म्हणजे काय आहे? तर मनातील वाईट विचार बाहेर काढणे, चांगल्या विचाराचं संवर्धन करणे, हा, आणि त्याला अधिष्ठान देणे, स्मृती ठेवणे, म्हणजे सम्यक समाधी. हे कनेक्टेड आहे एकमेकाला. हो सर. आणि तसं तुम्ही मूळ इंग्रजी जो ग्रंथ आहे दि बुद्ध अँड हिज धम्मा बाबासाहेबांचा, त्यामध्ये सिद्धार्थ गौतमांना विपश्यना करून ज्ञान प्राप्त झालं असं स्वतः बाबासाहेब आपल्या हाताने त्यांनी लिहिलेलं आहे. कंटेम्पलेशन शब्द त्यांनी वापरलेला आहे. कंटेम्पलेशनचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. हे आता समजून घेण्याची बाब आहे. हे सोपं काम नाही आहे. बुद्धाच्या साहित्यावर, पाली साहित्यावर अभ्यासकांनी सुद्धा प्रकाश टाकला पाहिजे. आणि या उठसूट काही न समजणाऱ्या गोष्टी वर काही भाष्य करणं काही बरोबर नाही आहे. सर. आणि जी 22वी जी प्रतिज्ञा आहे सर, की इतपर मी बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेल अशी मी प्रतिज्ञा करतो. तर काही लोक बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागणं सोडून बुद्ध धम्मावरच टीका करत आहे. तर हे घोर अज्ञान आहे, म्हणजे साधं अज्ञान आहे. श्रद्धा पाहिजे धम्मावर. जे लेखन आहे त्याचं विश्लेषण, संशोधन, मनन, चिंतन झालं पाहिजे, तरच त्यावर बोललं पाहिजे. नाहीतर तो धम्माची बदनामी होईल ना. आज धम्मा 10 दिवसाचे शिबिर असतात विपश्यनेचे. 10 दिवस बुद्धाचे विचार सांगितले जातात. 20 दिवस, 30 दिवस, 45 दिवस, 60 दिवस, 60 दिवसापर्यंत वेगवेगळे भाष्य असते. वेगवेगळे आयाम जे आहे बौद्ध साहित्याचे ते सांगितले जातात. हा धम्मप्रचार आहे तिथं. आणि मी तर मगाशी सांगितलं की कंपल्सरी नाही आहे कोणी करणं. तुम्हाला वाटलं तर करा, नाही वाटलं तर नका करू. पण बा कमीत कमी या बुद्धाच्या उपदेशाचं तोडमोड करू नका. नितीनने मगाशी सांगितलं की मी 19 पुस्तकं लिहिले, मी माझं लेख असतात मी. तर यावर सुद्धा मी 2 पुस्तकं लिहिले. आणि ते लिहिण्यापूर्वी मी 12-13 शिबिर केले. आणि शिबिर केल्यानंतर म्हणजे ते शिबिर पण मी खात्री करून घेण्यासाठी घेतली. काही विरोधकांची पुस्तक वाचले होते. म्हटलं हे काय आहे बा, सत्य काय आहे. मग आमचे मित्र होते, विजय धांडे रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज आहेत, PG पाटील आमचे
रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज आहेत, नागपूरला राहतात. त्यांनी मला आधी सांगितलं होतं असं आहे. त्यानंतर मी ते प्रत्यक्ष जाऊन अनुभवलं, पाहिलं. त्यांचं प्रचंड साहित्य गोयंका गुरुजींचं पण त्या बुद्ध दुःखवादी थे. आणखी कोणती पुस्तक आहे नितीन? जागे पावन प्रेरणा आहे, क्या बुद्ध दुःखवादी थे, नित्यवादी थे, बुद्ध दुःखवादी थे, क्या बुद्ध नास्तिक थे. भरपूर म्हणजे असे संशोधन करून लिहिलेलं पुस्तक आहे. आणि हे पुस्तक जर वाचाल तर त्यांनी ह्या सगळ्या वर्णव्यवस्थेवर आणि वर्णवर्चस्ववादांवर किती सडेतोड टीका केली आहे हे तुमच्या लक्षात येईल. क्या बुद्ध नास्तिक थे हे पुस्तक आपण गुरुजींचं सगळ्यांनी वाचवा. ते वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे इगतपुरीच्या. तिथून आपण डायरेक्ट त्या बुक मधून मागवू शकता. गैरसमज पसरवण्याला काही स्कोपच नाही. बाबासाहेबांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. काय म्हणाल ते? द्वितीय बुद्ध शासन मध्ये बाबासाहेबांचा बोधिसत्व म्हणून त्यांनी उल्लेख केला. त्यांची जी समतेची जी चळवळ आहे, तर त्यांनी त्यामध्ये एकदम स्पष्ट मांडलं की जोपर्यंत तथागतांचा धम्म आपल्या जीवनामध्ये उतरवत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा संघर्ष आणि क्रांती हे यशस्वी होऊ शकत नाही. कारण कोण म्हणाला असं पूज्य सत्यनारायण गोयंका गुरुजी म्हणाले द्वितीय बुद्ध शासन मध्ये. द्वितीय बुद्ध शासन काय? हे पुस्तक आहे का? त्यांचं व्याख्यान आहे. युट्यूबवर ते उपलब्ध आहे. तुम्ही सर्च करून द्वितीय बुद्ध शासन सर्च करू शकता. आणि 1.5 तासाचं ते आहे. तुम्ही संपूर्णपणे बघू शकता. आणि समतेची जी चळवळ आहे त्या चळवळीला पूरक असं विपश्यना आहे. विपश्यना ही कुठल्याही जातीवादी व्यक्तींची संस्था नाही, ती स्वायत्त संस्था आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचे राज्य. जसं लोकशाहीची व्याख्या आहे तसे सर्व साधक तिथे येतात आणि ऐच्छिक दान देतात. तिथे कुठलाही निशुल्क शिबिर असतं, पण जी दान पारमिता आहे ती भावना होते आणि त्या दान पारमितून लोक दान करतात. तेच दान पुढच्या बॅचला कामा येतं. आणि विपश्यना विश्वधन विन्यास यांनी बुद्धवाणीवर रिसर्च करून अनेक प्रचंड साहित्य आहे जे हिंदी, इंग्रजी, मराठी आणि इतर भाषांमध्ये सुद्धा प्रकाशित झाले. ग्लोबल पॅगोडा मुंबईला पालीचे क्लासेस चालतात, पाली शिकवण्याचे व्याकरण. आणि ग्लोबल पॅगोडा मध्ये तिथे पण चालत होते. बुद्धांच्या ज्या रेलिक्स आहे, धातू जे आहे, त्या धातू तिथे ठेवलेल्या आहेत. आणि इतकं सायंटिफिक आहे की एखाद्या व्यक्तीला गुरुजींनी तर म्हणजे इतकं छान स्पष्ट केलं की जर ह्या बुद्धांच्या रेलिक्स धातू आहेत तर ह्या बुद्धांच्याच आहे, ह्या तुम्ही कसं ओळखणार? जेव्हा एखादा साधक गंभीरपणे साधना करतो, मनाला शुद्ध निर्मळ करतो, तर त्यातल्या ज्या वेव्ज आहेत, तिथले जे तरंग आहे ते त्या व्यक्तीला ते जाणवतात. जसं एखाद्या रखरखत्या उन्हातून व्यक्ती बाहेर आला आणि शांत एका झाडाच्या सावलीमध्ये व्यक्ती राहिला आणि थंडगार पाणी पिला, तर तो जो अनुभव येतो माणसाला, तसा अनुभव आपल्याला बुद्ध धातूंजवळ आपण असताना ग्लोबल पॅगोडाला तुम्ही गेला तर तुम्हाला तसा अनुभव येईल. त्यासाठी तोच अनुभव तुम्हाला कुशीनारा, बुद्धगया, सारनाथ आणि लुंबिनी हे जे तथागतांचे 4 महत्वाचे स्थान आहे बौद्ध धर्मामध्ये. म्हणजे लुंबिनीला भगवान सिद्धार्थ गौतमांचा जन्म झाला, सारनाथला धम्मचक्र प्रवर्तन हे केलं, बुद्धगयेला ज्ञानप्राप्ती केली आणि कुशीनाराला महापरिनिर्वाण झालं. तर तिथले व्हायब्रेशन आजही तसेच आहे, ते कोणीच नष्ट करू शकत नाही असं. तर कंटेम्प्लेशन आणि महासतीपट्टण सुत्त 14वा व्हॅल्यूम बुद्ध आणि धम्मा हा संबंध एकंदरीत अभ्यास केल्यानंतर आपल्या कन्क्लुजनला आपण येऊ शकतो की हा बाबासाहेबांनी नाकारलेला नाही आणि विपश्यना आहे भगवान बुद्धाचा हा महासतीपट्टण सुत्तामधून आलेला एक चांगला उपदेश आहे. आणि बुद्धांनी सांगितलं की हाच एकायनो मग्गो आहे, म्हणजे निर्वाण प्राप्तीसाठी हा एक निर्वाण म्हणजे शुद्ध चित्त करण्यासाठीचा हा मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक संदेश दिला असं काही लोक म्हणतात सर, आणि ते बरोबर पण आहे. पण सामाजिक संदेश दिला म्हणून ध्यान करू नये असं आहे. तर ते म्हणतात की उघड्या डोळ्यांचे बुद्ध पाहिजे, बंद डोळ्यांचे बुद्ध नको. असं काही कुठं बाबासाहेब म्हणले नाही की उघड्या डोळ्याचे बुद्ध पाहिजे, बंद डोळ्याचे पाहिजे नाही.
हे काहीतरी संभ्रम पसरवणं आहे. माने विपश्यना किंवा सतीपट्टण सुत्तामध्ये काय सामाजिक संदेश नाही आहे का तो? शुद्ध चित्ताने निर्मळ चित्त करण्याचा जो उपाय सांगितला, तर हा सामाजिक संदेश नाही तर काय? हो सर. यामध्ये कुठं वाईट? इथं काय चुकीचं, काय अवैज्ञानिक आहे किंवा अंधश्रद्धा आहे की काय? वाईट काय आहे त्यामध्ये? अरे तुम्ही डोळे लावले, आनापानसती केलं, येणारा श्वास जाणारा श्वास, 5 मिनिट मन टिकू शकत नाही, त्याला एकाग्र करायला एक उपाय सांगितला आणि त्यानंतर त्यांनी विकार विमुक्तीचा हा मार्ग सांगितला. त्यांनी सांगितलं त्यावर आपण श्रद्धा ठेवून जर आपण हा केलं विद्या, त्याच्याप्रमाणे प्रॅक्टिकल, त्याचे रिझल्ट आले ना. त्यावर किती आता तिहार जेलमध्ये त्यांनी कैद्यांना विपश्यना सांगितली. नाशिकच्या जेल रोडवर अनेक जेलमध्ये त्यांच्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं, अनेक अधिकाऱ्यांचे अनुभव आहे. कित्येकांनी आता याच्यावर थेसिस लिहिले, त्यांच्यामध्ये काय सुधारणा झाल्या, हे प्रॅक्टिकल आहेत. याला काय वाईट म्हणायला काय? सामाजिक संदेश नाही तर काय? आता माणूस, समाज हा प्रत्येक व्यक्तीमुळे तयार होतो. माणसामुळे, कुटुंबामुळे समाज तयार होतो. एक कुटुंब, एक व्यक्ती तयार झाला चांगला तर कुटुंब होईल, कुटुंबातून समाज तयार होईल. चांगल्या प्रकारचा समाज निर्माण होण्याचा बुद्धांनी जर मार्ग सांगितला, त्याला वाईट म्हणण्याचं काय कारण? काय आहे? तो कुठं असामाजिक आहे मार्ग? हा सामाजिकच मार्ग आहे. ध्यान करणं चुकीचं आहे असं काही लोक म्हणतात. बुद्धाला ध्यान करूनच ज्ञान प्राप्त झालं. मग एवढं असताना ध्यान करणं चुकीचं आहे हे म्हणणं कितपत बरोबर आहे? आता काही लोक म्हणतात की 10 दिवस जाऊन तिथं टाइमपास करणं आहे, वेळ नाही. मग श्रामणेर शिबिरही आमचे 10-15 दिवसाचे होतात. तुम्ही जर कुठेतरी वेळ देणार नाही तर धम्माचा अभ्यास होणार कसा? श्रामणेर शिबिरात तुम्ही बसा 15 दिवस, 10 दिवस, 7 दिवस, तिथे वेळ द्यावाच लागणार आहे. तर अशा रीतीनं वेळ तर द्यावा. आणि जेव्हा आपण हा धम्मासाठी वेळ देतो तेव्हा ते गेन करतो, आपण काहीतरी प्राप्त करत असतो, तो वेस्टेज नसतो. हा प्राप्तीसाठी आहे, काहीतरी आपण ज्ञानार्जन करतो. सर, खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलं की सतीपट्टण सुत्त विपश्यना ही सामाजिकच आहे, सामाजिक आणि मानवासाठीच आहे. आणि जो ज्याचं मन निर्मळ असेल, शुद्ध असेल, तो समाज उपयोगी येईलच. बुद्ध कधी असामाजिक गोष्ट करत नाही. बुद्धाचा प्रत्येक उपदेश हा सामाजिक आहे. हे काही कोणी भ्रम फैलवाचा आणि कुठलाही मिस इंटरप्रिटेशन, गैरसमज करायचा, याला काही अर्थ नाही आहे. तरी डीप ज्ञान केलं पाहिजे, प्रॅक्टिकल केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्यानंतरच त्यावर बोललं पाहिजे. विनाकारण समाजाला मिसलीड करायचं आणि चुकीचं सांगायचं आणि चांगल्या कामापासून परावृत्त करायचं. ज्याला करायचं त्यांनी करावं, नाही करायचं नको करू, पण त्याचं वाईट का सांगता? बुद्धाचा विचाराचा तोडमरोड का करता? माझा हा आक्षेप आहे. हो सर. आणि म्हणूनच मी बाजू घेतो. मी आमचे जे काही लेखक लोक अभ्यास आहे त्यामध्ये मी सडेतोड याची बाजू मांडणाऱ्यापैकी एक आहे. कारण मला ते आवडत नाही. बुद्धाच्या, बाबासाहेबांच्या विचाराला कोणी जर तोडमरोड करेल ना, ते मला आवडत, म्हणून मी भूमिका घेत असतो. माझं तर अनेक विषयावर लेखन आहे. माझे आरक्षणावर आहे, बौद्ध आरक्षण, बुद्धाच्या आरक्षणाचा, अॅट्रॉसिटी ॲक्टवर माझे पुस्तक आहे, ग्रामपंचायत ॲक्टवर आहे, पती पत्नीचा आदर्श बाबासाहेब आणि रमाई याच्यावर आहे, बरेच 19 पुस्तक आहे विविध विषयाचे माझे, कायदा आणि सामाजिक याच्यामध्ये. पण ही भूमिका मी यासाठी मांडत असतो की बुद्धाच्या विचाराला तोडमरोड करू नये. मी काही कुठला विपश्यना इगतपुरीचा प्रवक्ता नाही आहे किंवा तिथे कुठली संघटना नाही की तुम्ही त्याचे काहीतरी अध्यक्ष आहे किंवा काय. पण कुठलीही गोष्ट वाईट होत असताना ती आपल्या निदर्शनात येत असेल ना, आपल्याला जेव्हा कळते तेव्हा त्याचा प्रतिवाद करणं, कोणाला भ्यायचं काहीच कारण नाही. किती 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 कोणी स्वतःच्या नावाला मोठा समजत असेल तरी चांगल्यासाठी चांगलंच म्हटलं पाहिजे. बुद्धाच्या विचारासाठी, बाबासाहेबांच्या विचारासाठी तर आपण सदैव डोळ्यात तेल घालून पहारा दिला पाहिजे. सर, मला हे म्हणायचं होतं की आपण कोणाला लिहायला आपण थांबू नाही शकत. गैरसमज पसरवत आहेत किंवा काही चुकीचं लिहित आहेत, पण अशा व्यक्तींना तुम्ही काय संदेश देणार सर, की जे अर्धे संदर्भ घेतात किंवा समाजामध्ये गैरसमज पसरवतात, तर यांचं नेमकं कुठे चुकतं आणि किंवा त्यांना पुस्तकं कसं वाचावं याचं ज्ञान नाही का? मी सांगितलं ना आधीच. हा सर.
तर थोडंसं आधी अजून त्याच्यावर सांगितलं सांगा. की साकल्यानं त्याचा अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे, म्हणजे त्याचा अर्थ जो आहे, इंटरप्रिटेशन जो आहे, अन्वयार्थ काढणं हे समजलं पाहिजे. याची आकलन शक्ती असेल तर आपण त्यावर बोललं पाहिजे. आणि शक्यतो निगेटिव्हिटी पसरवणं हे चुकीचं आहे आणि याने काही फरक पडत नाही. बुद्धाच्या विचाराला आणि बाबासाहेबांच्या विचाराला किती ते सूर्यासारख्या सूर्यावर थुंकल्यानं काही सूर्य झाकला जात नाही, अशी जी म्हण आहे ना, तशी आहे. हे काही हा जो प्रवाह आहे आज देश विदेशामध्ये विपश्यनेचे 250च्या वर सेंटर्स आहेत आणि लाखो करोडो लोक विपश्यना करतात, लोकांचे नंबर सुद्धा लागत नाही, अशी परिस्थिती आहे. यांनी काही फरक पडत नाही, परंतु तुम्ही हा विषय काढला म्हणून आपण आज ही चर्चा केली. सर, आपला उद्देश हाच आहे की जे लोकांमध्ये जे लोक समभ्रम पसरवत आहे, काही लेखाच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून जे अपप्रचार करतात किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे बुद्धांच्या विचारांना, बाबासाहेबांच्या विचार तोडून मरोडून सांगतात किंवा अर्धा संदर्भ देऊन टाकतात किंवा त्या संदर्भामुळे लोकांमध्ये समभ्रम निर्माण होईल असं ते करतात. तर पूर्ण वाक्य, पूर्ण संदर्भ दिला तरच मला वाटतं की लोकांपर्यंत जो संदेश आहे तो परिपूर्णता. मला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं होतं सर, की अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे आपण आणि त्यांना एवढं महत्त्व नाही दिलं पाहिजे. ठीक आहे, ते लोक त्याचा अभ्यास करतील आणि आपलं तेच म्हणणं आहे की साकल्याने विचार केला पाहिजे आणि त्यानंतरच आपली भूमिका मांडली पाहिजे. तर हे चॅनल आहे, माझं चॅनल आहे. या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, व्हिडिओ शेअर करावे. आजपर्यंत 200पेक्षा अधिक 200-250पेक्षा अधिक व्हिडिओ या चॅनलवरून प्रसारित करण्यात आले. सामाजिक विषयाचे जे काही प्रवक्ते आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी आपले भाषण, आपले विचार हे माझ्यापर्यंत पाठवावे. मी माझ्या या चॅनलवरून अवश्य प्रसारित करील. अनेकांचे केले आहेत. आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा.